हे अमृत अनुभवाचं दुसरं प्रकरण आहे आणि ह्या दुसऱ्या प्रकरणामध्ये गुरुमहिमा सांगितलेला आहे. आणि गुरुमहिमा वर्णन करत असताना आता त्याचा महिमा कसा वर्णन करता येत नाही किंवा गुरु हे तत्व कसं ब्रह्मतत्वापेक्षा भिन्न नाही. जसं ब्रह्म यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, जसं ब्रह्माच्या बाबतीमध्ये वाणी तिथपर्यंत पोचू शकत नाही किंवा मन पोचू शकत नाही, काहीच तिथे पोचत नाही, तसंच या ठिकाणी गुरूंच्याही बाबतीत आहे की ज्याचं वर्णन गुरु वर्णवेना असं समर्थांनी वर्णन केलं. त्याप्रमाणे इथे गुरुचं वर्णन करणं अवघड आहे. अनेक दृष्टांतांनी अनेक प्रकारांनी त्रिपुटीच्या कसा तो अतीत आहे, व्यवहाराच्या कसा तो अतीत आहे, द्वैताच्या कसा तो अतीत आहे, कोणत्याही अनुभवाच्या ठिकाणी उपाधीची आवश्यकता आहे आणि मग अनुभवाची प्राप्ती आहे. त्यामुळे लौकिक अनुभवाच्या तो कसा अतीत आहे, असं वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी आत्तापर्यंत त्यांनी समजावलं आहे. आणि आता आपल्याला ते सांगतायत की आता ही सगळी त्रिपुटी सोडा, आता हे द्वैत सोडा, आता उपाधी सोडा, आता फक्त त्याचा तो एकटा एक आहे. आणि त्याचा तो एकटा एक अद्वैतात असलेला सद्गुरू हा लौकिकामध्ये जेव्हा मला दिसतो, म्हणजे ते आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतात की निवृत्तीनाथ जेव्हा मला बघायला मिळतो तेव्हा निवृत्तीनाथ मी पाहतो असं ज्ञानदेवाला म्हणता येत नाही. कारण ज्ञानदेवाला त्यांनी जे दाखवलं आहे ते ज्ञानदेव निवृत्तीच झालेले आहेत. आणि त्यामुळे इथे ज्ञानदेवानी काही बोलावं आणि निवृत्तींचं वर्णन करावं असं काही संभवत नाही. निवृत्तीच ज्ञानदेव आहेत, निवृत्तीच निवृत्ती आहे. आणि मग त्याच्याकरता आता अगदी हे शेवटचे दृष्टांत आहेत, शेवटी दृष्टांत देत आलेले आहेत ते आता. आणि सांगतात की शिष्य आणि गुरु हे जे अंतर व्यवहारामध्ये आम्हाला दिसतं हे गुरूंनीच आपल्या ठिकाणी स्वीकारलेलं रूप आहे. नाहीतर शिष्य वेगळा आहे आणि गुरु वेगळा आहे हे संभवतच नाही. आता तीच भूमिका आता या पुढच्या दृष्टांतांच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही पाहिलं तसं की झालेला भाग आहे हा. म्हणून शिष्य आणि गुरुनाथू या दोहो शब्दांचा अर्थू म्हणूया पाहिजे. श्री गुरुची उपरी होतू दोहो ठाई. म्हणून काय तर शिष्य आणि सद्गुरू जाणं हे शब्द मात्र असती दोन, केवळ शब्दांनी भेद आहे, पण दोहो शब्दांना अधिष्ठान एका सद्गुरू निसंशय. एक सद्गुरूच त्याचं अधिष्ठान आहे. म्हणजे गुरु तेही आपण, शिष्य तोही आपण, बैसले गुरुच होऊन केवळ विलास कारणे. गुरुच आहेत शिष्य होऊन बसलेले, केवळ त्यांच्या लीलेचा भाग आहे. म्हणून का सुवर्ण आणि लेणे, आता दृष्टांत सुरू झाले. काल आम्ही गेल्या वेळी हा दृष्टांत झालेला आहे. का सुवर्ण आणि लेणे, वसते एके सुवर्णे, वसते चंद्र चांदणे, चंद्रीची जेवी. आता ते म्हणतात की हेम आणि हेम अलंकार, सोनं आणि सोन्याचे अलंकार हे दोन्हीही हेमावर. नुसतं सोन्याचा लगड घेतली किंवा सोन्याचा बिस्किट घेतलं किंवा सोन्याचा दागिना घेतला, जो नुसताच सोनं म्हणून वळवलं आहे, जसं कडं असलं ते नुसतंच सोनं वळवलं आहे पण दागिना घडवला सोन्याचा, तरी हेम आणि हेम अलंकार असं त्यांनी म्हटलं आहे की हे दोन्हीसुद्धा हेमच आहेत. त्याच्यामध्ये काय फरक आहे? नुसतं जरी आम्ही कडं वळलं तरी काय फरक पडतो आणि सुंदर दागिना घडवला तरी काय फरक पडतो? दोन्ही पुन्हा सुवर्णच आहेत. तर वा चांदणे आणि निशाकर, शब्दे दोन साचार, दोहो लागी आधार अभिन्नपणे बिंबाचा. आले चंद्र आणि चांदणं ह्यात तरी काय फरक आहे? दोन्ही एकच आहेत. आता हाच विषय पुढे पुन्हा दृष्टांत देऊन पुन्हा स्पष्ट केला आहे. आता हे दोन्ही एकच का? आपण म्हणतो आम्हाला चंद्र वेगळा दिसतो आणि खाली येऊन चांदणं पडलेलं आहे, म्हणजे आम्हाला चंद्र आणि चांदण्यातला भेद कळतो की चंद्र तिथे आहे, चांदणं पृथ्वीवरती आहे. तर त्यांनी सांगितलं की समजा त्या चंद्राला अडसर आला तर चांदणं कुठे येतं? खाली येत नाही. म्हणजे चांदणं राहतं चंद्राजवळच. आम्हाला वाटतं चांदणं इथे आहे. तसं चंद्र आणि चांदणं हे जसं एकच आहे पण आम्हाला भासमान होतं वेगवेगळं म्हणून, तसं खरं म्हणजे एकच गुरुतत्व आहे. पण आम्ही गुरु आणि शिष्य म्हणून पाहतो. ते गुरुनी शिष्य पण स्वीकारलं आहे म्हणून गुरु आणि शिष्य भेद आहे. गुरु नुसतंच गुरूंच्या जागेवर जाऊन बसले तर काहीच राहणार नाही, हा भेदच राहणार नाही. नाना कापूर आणि परिमळू, कापूरची केवळू, गोडी आणि गुळू,
गुळूची जेवी. आम्ही गेल्या वेळी वाचलं होतं. वा कापूर आणि परिमळ अथवा गोडी आणि गुळ हे शब्देचं द्वंद्व केवळ वस्तू पाहता एकची. या दोन्ही वस्तू एकच आहेत. म्हणजे काय, गोड आणि गुळ म्हणजे गोडी त्याची आणि गुळ याच्यात काय अंतर आहे? काही नाही. गुळ गोड आहे असं म्हणताना पिवळा पितांबर म्हणण्यासारखंच आहे की जो गुळ आहे तो गोड असणारच आहे. किंवा फक्त उलटं म्हणता येत नाही की जे गोड आहे ते फक्त गुळच आहे असं नाही. चार वस्तू जरी ठेवल्या तरी आम्ही म्हणतो हे गोडच आहे, सगळंच गोड आहे. आपण चार पदार्थ केले तरी म्हणतो की अरे बापरे, गोडाची चार पक्वान्न नाहीत, आता काय खायचं. पक्वान्नात भिन्नता असली तरी गोडी सगळ्यात एकच आहे. पण आता इथे त्यांनी असं म्हटलं की आता पक्वान्न या शब्दात सगळ्यांची गोडी जशी अंतर्भूत आहे तसं गुळ म्हटल्यात गोडी अंतर्भूत आहे आणि गोड म्हटल्यामध्ये त्याच्यात तो पदार्थ अंतर्भूत आहे. असं अशा ह्याने तैसा गुरु शिष्य मिसे हाची एकू उल्हासे जरी काही दिसे दोन्हीपणे. तसंच म्हणाले व्यवहाराच्या दृष्टीने जरी गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये भेद असला तरी एक परमात्माचं निर्धारी गुरु शिष्य रूपे नांदतं. आता परमात्मा स्वरूप ब्रह्मरूप, कारण आपण गेल्या वेळी बघितलं त्याप्रमाणे गुरु आणि ब्रह्म यात अंतर नाहीच आहे. म्हणजे ब्रह्माला गुरुवर आणि गुरुला ब्रह्मावर फक्त आरोपित करता येतं. म्हणजे सद्गुरु तत्व जे आहे ते ब्रह्मच आहे. आता आम्ही समजा गणेश घेतला, आम्ही जर समजा शंकर घेतला, आम्ही जर समजा विष्णू घेतला आणि आम्ही जर ब्रह्म म्हटलं तर ब्रह्म हे शंकरात सामावत नाही, शंकर ब्रह्मात सामावतो. पण गुरु ब्रह्मात सामावतो आणि ब्रह्म गुरुच सामावतो. दोघेही एकमेकात समाविष्ट होतात. कारण गुरु आणि ब्रह्म या दोघांच्यामध्ये फरक नाही. एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाची धारणा अशी, एका नाण्याला जशा दोन बाजू असाव्यात तसं इकडे ब्रह्म म्हटलं तर इकडे गुरु आहे, गुरु म्हटलं तर ब्रह्म आहे, दोन्ही एकच आहे. तर म्हणून ते इथे सांगतात की म्हणजे गुरु तोही परमात्मा, शिष्य तोही परमात्मा, गुरु शिष्य या दोन नामा धारण केले परी वस्तू एक. आता विषय हा चाललाय की गुरुनी शिष्याला, कारण शिष्य नमन करतोय आणि शिष्य गुरुचा महिमा सांगतोय. तर आता शिष्याला शिष्यपण आहे कुठे? त्याचं शिष्यपण सुद्धा गुरुतच आहे. म्हणजे गुरुच शिष्य आहे. म्हणजे सांगायचं ज्ञानदेवांना असं की मी कोण त्यांचा महिमा गाणार, मी कोण त्यांचं मोठेपण सांगणार, मी काहीच सांगू शकत नाही. फक्त एकच आहे की तेच शिष्य झालेत आणि तेच वर्णन करून सांगतायत. अशा अर्थाने जैसे जान्हवी वा भागीरथी या दोन्ही नावाप्रती एकत्व न मोडता तिळरती धारण करी गंगाचं. म्हणजे गंगेलाच ही दोन नावं आलेली आहे. आरिसा आणि मुखी, मी दिसे हे उखी. उखी म्हणजे खोटं, भास, म्हणजे मला भासमान होणे. आपुलिये ओळखी जाणे मुख. आता आरसा आणि मुख, मी दिसे हे उखी. आरसा बघितला, समोर घेतला आणि आपला चेहरा त्या आरशाच्या समोर असला तर आपल्याला असं वाटतं की माझ्याच मुखाचं मी दर्शन घेतोय. हा भास आहे. भास काय, माझाच चेहरा दिसतो, पण आत्ता हा डोळा उजवीकडे तर तिथे उजवीकडे दिसत नाही, तिथे डावीकडे दिसतो. म्हणजे होणारं जे प्रतिबिंब आहे ते बरोबर उलट आहे. म्हणजे भासच आहे. मी मला पाहतो असं नाही, मी मला भासात्मक, म्हणजे ते मला आभासात्मक आहे. सांगण्याचा हेतू काय, शिष्य हा आभास आहे. म्हणजे आम्हाला शिष्य वेगळा दिसतो आहे तो आभास आहे, गुरुच आहे तो. फक्त आम्हाला ह्याचे नागडोळे वेगळे दिसतात, त्याचे नागडोळे वेगळे दिसतात, याचा व्यवहार वेगळा दिसतो, त्याचा व्यवहार वेगळा दिसतो. एक गुरुपणाने सेवा स्वीकारतो आणि एक शिष्यपणाने सेवा करतो. हे सगळं दिसायला जरी क्रियेत वेगळं दिसलं तरी सुद्धा वास्तवात यात काही भेद नाही आहे. पण म्हणजे आता पुढे आपण पाहूच की एकच गोष्ट त्याच्यात अधिक सत्य आहे की जी शंकराचार्यांनी सांगितलंय की नाद्वैतम गुरुणासह. आपण तो श्लोक पुढे बघू. पण गुरुच्या सहित अद्वैत होऊ शकत नाही शिष्य जोपर्यंत देहभावानी आहे. जे देहभावात शिष्य आहे तोपर्यंत गुरु गुरु आहे, शिष्य शिष्य आहे. शिष्याने आपला व्यवहार गुरुशी जो करायचा आहे तो, आपण फार कुणी मोठे आहोत किंवा आपण एकच आहोत, आता काय आपल्यात काही अंतर नाही. म्हणजे आपल्याला तो मोठेपणा, म्हणजे गुरूंचा जो मोठेपणा आहे तो आता गुरूंनी दिला आहे,
आपल्याला. तर आपण तसेच झालोय. आता काय अंतर आहे? देहात आहे तोपर्यंत गुरु शिष्यात अंतरच आहे. दर्पणाचे ठाई जे मुखाचे प्रतिबिंब पडे पाही, ते बिंब मुखाहून काही निराळे असे. म्हणजे त्या दर्पणामध्ये जे मुखाचं प्रतिबिंब पडतं ते मुखापेक्षा काही वेगळं असतं. बिंबाचे प्रतिबिंब पडले, बिंब प्रतिबिंब भेद झाले, परी मुखाठाई न आले, भिन्नत्व येणे येतुलेही. म्हणाले बिंब आहे, आता ह्याला बिंब का व्हावं लागलं? कारण आत प्रतिबिंब आहे. पण म्हणजे इथे त्यांनी याच ठिकाणी ते द्वैत आणि अद्वैत दाखवले. हे मुख आहे, या मुखाला काहीच फरक पडत नाही, ते एकटं एकच आहे. पण ह्या मुखाचं प्रतिबिंब पडायचं म्हटलं की ह्या मुखाची नुसती मुख उपाधी गेली, त्या मुखाला आता बिंब आलं. म्हणजे हा एक आकार आला की हा जो आकार आहे त्या आरशामुळे प्रतिबिंबित झाला, हा आकार त्याच्यावरती उमटला. मग ह्याला बिंब का म्हणावं लागलं? त्याचं कारण असं की काहीतरी त्या रूपामध्ये आहे म्हणून प्रतिबिंब रूपाने ते प्रकट झालंय. पण आता आरसा काढून टाकला तर आता याचं बिंबपणच गेलं, कारण प्रतिबिंब नाही म्हणून. म्हणजे प्रतिबिंब ही मुखाला लागलेली उपाधी होती, तर ती उपाधी आली की ती उपाधी आल्याबरोबर याला बिंब पण आलं, म्हणजे द्वैत आलं. ते प्रतिबिंब आल्यामुळे इथे द्वैत आलं. आता प्रतिबिंब निघून गेलं म्हणजे आरसा निघून गेला, तर आता याचं बिंब पण निघून गेलं. मग काय राहिलं? मुखपणाने राहिलं. आता काही फरक नाही. म्हणजे या गुरुनी आपल्याला शिष्यभावाला घेतलं आणि शिष्य आणि गुरु हे जणू काही बिंब प्रतिबिंबासारखंच एक स्वीकारलेलं रूप आहे. पण ज्यावेळी शिष्याचं शिष्यपण संपलं त्यावेळी गुरुचं गुरुपण संपलं. तो विषय आधी सांगून झाला. आपल्याला दुसऱ्या या प्रकरणामध्ये हा विषय आधी सांगितला की जेव्हा शिष्याचं शिष्यपण संपतं तेव्हा गुरुचं गुरुपण संपतं. एवढ्यावर ज्ञानेश्वर महाराज थांबत नाहीत. ते म्हणतात की शिष्याचं शिष्यपण संपतं, गुरुचं गुरुपण संपतं. हे दोन्ही संपलेलं आहे. तरी सुद्धा हे दोन्ही संपल्यानंतर या जगामध्ये गुरुचा गुरु म्हणून व्यवहार चालू राहतो. म्हणजे गुरु व्यवहार करत राहतो, पण गुरुचं गुरुपण संपलेलं आहे तरी सुद्धा त्याचा व्यवहार संपलेला नाही आहे. म्हणजे शिष्यपणाला आपल्यामध्ये सामावून घेऊन, मग आता गेल्या वेळी तो विषय एक होता की सबंध ब्रह्मांडाला आपल्या ठिकाणी सामावून घेण्याचं सामर्थ्य गुरुच्या ठिकाणी आहे. सगळ्या ब्रह्मांडामध्ये तो भरून राहिलेला आहे. असं असून सुद्धा पुन्हा गुरु त्याच्या ठिकाणी वेगळ्यापणाने आहेच. जे तो जेव्हा वेगळेपणाने आहे तेव्हा तो या ब्रह्मांडात सामावलेला नाही आहे. जेव्हा ब्रह्मांड त्याच्यामध्ये सामावलं आहे तेव्हा ही त्याच्या या रूपात सामावलेलं नाही आहे. ते बिंब प्रतिबिंबासारखं आहे की ह्याच्या ठिकाणाहून किंवा हा त्या सगळ्यांमध्ये सामावलं आहे आणि ते सगळं याच्यामध्ये सामावलं आहे. हे जरी दोन्ही बाजूनी असलं तरी हे दोन्हीही आमच्या दृष्टीने किंवा तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने म्हणजे आम्ही अभ्यास करायला बसलो तर आम्ही समजून जेव्हा घ्यायला लागतो तेव्हा आमच्या दृष्टीने ही एक स्थिती आहे. आपल्या अगदी इंग्रजीमध्ये बोलायचं तर ही एक फेज आहे. ज्या फेजमध्ये जग आहे म्हणून तो या जगात सामावला आहे आणि तो ह्या जगात सामावला आहे म्हणून तो ह्याच्या ठिकाणी हे सगळं स्वीकारतोय. हे सगळं गीतेच्या 9व्या अध्यायात आहे, म्हणजे ज्ञानेश्वरीच्या. त्यांनी जो विषय मांडला आहे तो ज्ञानेश्वरांनी तिथे पण खूप सुंदर मांडला आहे. अर्थात आपल्याला आता इथे आपल्याच विषयापुरतं पाहतोय आपण. तर सांगण्याचा विषय एकच आहे की तो सगळं जग त्याच्यामध्ये जे आरोपित आहे किंवा सामावलं आहे, हो सामावलं आहे. हा सगळ्या जगात सामावलं आहे, हो सामावलं आहे. पण त्याचं जे मूळ रूप आहे गुरुतत्व रूप, त्या रूपाला हे स्पर्शता काही स्पर्शत नाही. तो त्या सगळ्यापासून आलेला आहे. आपल्यापुरता आत्ताचा हा दृष्टांत लक्षात ठेवायचा. आपलं मुख आहे, आपल्या मुखापुढे आरसा आहे. जोर आरसा नाही तर मुख म्हणजे त्याला कोणतीच उपाधी नाही आहे. ते त्याच्या ठिकाणी त्याच्या रूपाने आहे. आरशाची उपाधी आल्याबरोबर त्या उपाधीने काय निर्माण केलं? प्रतिबिंब. प्रतिबिंब निर्माण झाल्याबरोबर काय झालं? कुणीतरी बिंब असल्याशिवाय प्रतिबिंब होणार नाही. म्हणजे कोणाला तरी बिंबत्व आलं म्हणजे ह्या मुखाला उपाधी आली, या मुखाला उपाधी बिंबाची आली म्हणून प्रतिबिंब आलं. आरसा बाजूला केला, प्रतिबिंब नष्ट झालं. आता कुठलं बिंब? बिंब संपलं.
मग काय शिल्लक उरलं? मुखाच्या ठिकाणी शिल्लक उरलं. म्हणजे ही भूमिका आता ते पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतायत. आणि ह्या भूमिकेत ते का आले? अशा वेगवेगळ्या भूमिका ज्या मांडून झाल्या त्यानंतर आता ते एकच सांगतायत की शिष्याकडे वेगळे पण संभवतच नाही, शिष्य नावाची कोणती स्थितीच नाही. तरीसुद्धा ते इथे म्हणतात म्हणजे इथे बिंबाचे प्रतिबिंब पडले, बिंब प्रतिबिंब भेद झाले, परी मुखाठाई न आले, भिन्नत्व येणे येतुलेही. प्रतिबिंब जेव्हा पडले तेव्हा मुखासी पाहता आले, स्वरूप आपणा आपुले आनंदेसी. आता येथे शिष्यपण हेच कोणी दर्पण, आणि शिष्य ते प्रतिबिंब जाण, बिंबरूप सद्गुरूचे. सद्गुरूंना बिंबत्व आलं. एवंच बिंब प्रतिबिंब मुखाठाई, कल्पित धर्म असती पाही, तैसे गुरु आणि शिष्यही कल्पित धर्म परमात्म्यावर. हे ब्रह्मरूपच आहे. म्हणजे गुरु कोण आहे? ब्रह्मच आहे. पण इथे दोन प्रकार का आले? गुरु आणि शिष्य हे दोन्ही कल्पित धर्म आले. एकाच ब्रह्मावरती दोन कल्पना केलेले धर्म. कल्पित धर्म म्हणजे आम्ही कल्पना केली आहे की या ठिकाणी हा धर्म आहे, तो त्या ठिकाणी वास्तविक नाही आहे. नाही आहे कशाकरता? अंतिमतः व्यवहारतः आहे. गुरु खूप उंच आहे, गुरुनी संन्यास घेतला आहे, गुरुच्याकडे खूप ज्ञान आहे, शिष्याच्याकडे तितकं शास्त्राचा अभ्यास शिष्यानी केलेला नाही आहे. म्हणजे काय जे दोघातले फरक असतील. अगदी भोळा शिष्य आहे की ज्या शिष्याला विचारायला गुरूंच्यासारखा काहीच अधिकार नाही आहे, पण त्यांनी त्याच्या साधनेनी गुरूंशी एकरूपत्व मिळवलेलं आहे. म्हणजे दिसायला कशा आहेत वस्तू? दोन वेगळ्या आहेत. पण ह्या दोन ठिकाणी या म्हणजे गुरु आणि शिष्य या दोन ठिकाणची जी भिन्नता व्यवहारतः दिसते, ब्रह्माच्या ठिकाणी जेव्हा गुरुनी शिष्याला आपलंसं करून घेतलेलं आहे आणि दोघात आता काहीच भेद उरलेला नाही आहे, अशी जेव्हा स्थिती आली आहे, तेव्हा ब्रह्मावरती जेव्हा जो आरोप होतो आहे तो गुरु आणि शिष्य हे दोघेही कल्पिलेले धर्म आहेत. ते दोघेही ब्रह्मच आहेत. पण जोपर्यंत शिष्य ब्रह्मभावाला आलेला नाही तोपर्यंत हा भाग होत नाही. हे होत नाही कारण गुरुनी त्याला आपल्यात सामावून घेतलेलं नाही आहे. गुरुनी शिष्याला उपदेश केला आहे, शिष्यानी साधना करत राहावी. आणि गुरु आपल्याकडे धारणाच आहे की जन्मजन्मांतरी मनुष्य साधना करत पुढे चालला तरी तो गुरु त्याला पुन्हा भेटत राहतो, त्याच्यावर कृपा करतो. कारण कोणताच गुरु भिन्न नाही. सगळे गुरु हे त्या एका गुरुतत्वाचीच रूप आहेत. त्यामुळे ते एक गुरुतत्व ते रूप घेऊन येईल, नाही तर येणार नाही. वेगळ्या रूपात त्याला काय दाखवायचं असेल तर दाखवेल. म्हणजे त्याला जर त्याला शहाणं करायचं असेल आपल्या शिष्याला, तर तो म्हणेल की ह्याला मी त्याच रूपामध्ये पुन्हा पुन्हा का दर्शन देऊ. तर त्याला आता समजा शिष्य त्याच देहाने जिवंत आहे आणि गुरुनी समाधी घेतली आहे. आता शिष्याला जर वाटत असलं की मला गुरु पाहिजेच, गुरुच्या शिवाय मी काही करू शकत नाही, मला त्याचं दर्शन झालं पाहिजे, गुरु दर्शन देईल. गुरु वेगवेगळ्या प्रकारांनी दर्शन देईल, वेगवेगळ्या स्वरूपात त्याला जाणीव देईल. आणि गुरु सांगेल, अरे या कोणत्याच रूपापेक्षा मी वेगळा नाही आहे, तू ह्या कोणत्याही रूपामध्ये मला बघायलाची. म्हणून जिथे जिथे म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. कुठेही जाऊ दे, तोच आहे, त्याच्याशिवाय वेगळा नाही. हा जर भाव शिष्यात आणून द्यायचा असेल तर गुरु त्याला आणून देईल. त्या अधिकाराचा तो झाला, हळूहळू आणून देईल. नाही तर गुरुला असं वाटलं अजून लहान आहे, ह्याला अजून हे समजणार नाही, तर गुरु त्याची जर भक्तीच तितकी मोठी असेल तर गुरु त्याला आपलं रूप दाखवत राहील किंवा आपलं असं काहीतरी घटना घडवून आणील की त्याला वाटेल की माझे गुरु माझ्या मागे आहेत. ह्याच जन्मात का, मला प्रत्येक जन्मात माझेच गुरु भेटतील. वास्तविक पाहता हे त्याचं अजून अज्ञान आहे की मला त्या जन्मामध्ये माझ्या गुरूंनी भेटावं, म्हणजे मी कोणताही जन्म घेतला तरी गुरूंनी मला त्या जन्मामध्ये येऊन मला सहाय्य करावं, म्हणजे त्या गुरूंना मी अडकवलंय माझ्याकरता. ही भावना ठेवायचं कारणच नाही. माझे गुरु व्यापक आहेत, त्यामुळे ते व्यापक असणारे गुरु कोणत्याही रूपात केव्हाही येतील आणि मला दर्शन देतील. पण जो ज्या ठिकाणी रमला आहे किंवा जो ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत त्याला तत्वज्ञान आहे, त्यामुळे तू त्या अवस्थेमध्ये ते समजून घे. आता माऊलींनी हे सगळ्या मर्यादा ओलांडलेल्याच आहेत, ते ब्रह्मच झालेले आहेत. त्यामुळे शिष्य ब्रह्मरूपच आहे. मग आता शिष्याचं शिष्य पण तरी
ब्रह्म झाल्यावर कसलं शिष्यपण झालं? म्हणजे तो जो त्याचा धर्म आहे तो धर्म कसा आहे? आभासात्मक आहे. शिष्यरूप धारण करण्याचा किंवा गुरुनी गुरुरूप धारण करण्याचा जो धर्म आहे तोही आभासात्मक आहे. आपल्याला कळत नाही की त्या ठिकाणी कल्याण स्वामी 18 वर्षानंतर आपल्या गुरूंच्या अस्थेच्या बरोबर त्या अस्थी घेऊन आपल्या अस्थी बरोबर देतात. म्हणजे 18 वर्ष काय त्यांना माहीत नव्हतं या अस्थी आपल्याजवळ आहेत, मग काय करायचं ठेवून? पण त्यांना माहिती होतं की आपल्या गुरूंनी आपल्याला इतकी वर्ष काम करायला सांगितलेलं आहे. आता केशव स्वामींना प्रेरणा का झाली त्याच वर्षी अस्थी उचलण्याची? समर्थांनी दिली. बुद्धियोगम ददाम्यहम, मी माणसाला ती बुद्धी देतो, माणसाला तो विचार देतो. त्यांनी बुद्धी दिली त्याला की अरे आता किती वर्ष ह्या अस्थी अशा, असं त्याच्या मनात यायला, ती प्रेरणा यायला, त्या उत्कटतेने यायला. आणि त्याला वाटलं आता काही विचारायची कोणाला गरज नाही. तर ते म्हणजे केशवस्वामींना असं वाटलं की आता हे उचलावं, हे सगळ्यात उत्तम. आणि म्हणून त्यांनी उचललं. ती अस्थी उचलल्यावर समर्थांच्या कल्याण स्वामी सांगितलं जरा थांबा, माझ्या अस्थी घेऊन जा. आपला देह ठेवून दिला. म्हणजे ज्या देहाने ते इथे वावरत आहेत ते त्या देहात तरी गुरुपेक्षा कुठे वेगळे आहेत. गुरुच चालवतो त्यांना. म्हणजे ही जी धारणा आहे ही वरची पातळी आहे. सामान्य मनुष्य आपला गुरुवार आहे, पौर्णिमा आहे, देवान नारळ फोड, वर्षाला एकदा गुरुचरित्राचं पारायण कर, आपल्या गुरूंचं काही स्तोत्र वाङ्मय असेल वाच, अभ्यास कर, पारायण, त्याची पारायण कर, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कर, त्यांचं मोठेपण समजून घ्या. ही एवढीच आपली पातळी असते. त्यामुळे आपण त्याच पातळीवरचा अभ्यास करतो. तर इथे ज्ञानदेवांनी त्यांच्या पातळीवरून हे सगळे संबंध आपल्याला सांगितले. म्हणून ते सांगतात की हा कल्पित धर्म आहे. कशावर आहे? परमात्म्यावर आहे. दोघेही परमात्मरूप आहेत, दोघेही ब्रह्मच आहेत. पण आत्ता आम्हाला दिसताना हे गुरु येथे शिष्य आहेत म्हणून आम्ही निवृत्ती ज्ञानदेव म्हणतो. नाही तर काय काही म्हटलं नाही तरी चालण्यासारखं आहे. एकच काही म्हटलं तरी सगळ्यांचा उच्चार केल्यासारखा. पाहता निरंजनी निधेला, शुद्ध अशा स्वरूपाला, केवल अशा, निरंजन म्हणजे केवल अशा रूपाला, पाहता निरंजनी निधेला झोपलेला आहे. तो निर्विवाद एकला, परी चेता चेतविता जाहला दोन्ही तोची. वास्तविक पाहता तो निर्विवाद एकला, त्या स्थितीमध्ये खरोखरच एकटं एक परब्रह्म आहे. त्याच्याशिवाय वेगळं दुसरं काहीही संभवत नाही. तरी सुद्धा परी चेता चेतविता जाहला दोन्ही तोची. पण चेता म्हणजे जागाही तोच झाला आणि जागवणाराही तोच झाला. म्हणजे कुठे तो झोपलेला होता? तो निरंजन स्थितीमध्ये झोपलेला आहे. म्हणजे वास्तविक सद्गुरूंची स्थिती काय? निरंजन, केवल स्थिती आहे. त्या केवल स्थितीमधून बाहेर आले. ते बाहेर आले म्हणजे आम्हाला काय प्रकट करून दाखवलं की एक गुरु आहेत, एक शिष्य आहेत. म्हणजे जागा होणाराही त्या निरंजन स्थितीतल्या निद्रेतून, त्याला आपण शब्द त्यांनी कशा करता वापरला, आपण कंसात म्हणू, ही योगनिद्रा आहे असं आपण म्हणू की गुरुनी ती मूळ निरंजन स्थिती एक पायरी खाली योगनिद्रा, ती उतरायला पाहिजे ना. उतरताना एकदमच काय उभं करणार? त्यामुळे एक पायरी योगनिद्रेची उतरली. त्या निद्रेतून चेतविला, म्हणजे त्या निद्रेतून चेता आणि चेतविता, म्हणजे जो जागा झाला तोही आणि ज्याला जागं करतो आहे तोही. म्हणजे एक स्वतः आहे आणि एक त्या क्रियेमध्ये दुसऱ्याला आणतो. एक स्वतः जागा आहेच, दुसऱ्याला जागवण्याकरता आलेला आहे असं दाखवलं आहे. म्हणजे माऊली काय म्हणते की दिसतं कसं की माझ्या सद्गुरूंनी मला ज्ञान दिलं आणि त्या ज्ञानाने मला शहाणं केलं. ते शहाणं करण्याकरताच इथे आलेले आहेत. पण आताची स्थिती अशी आहे, आता त्यांनी मला असं ठेवलंच नाही आहे की एक मला ज्ञान देणार आहे आणि मी ज्ञान घेणार आहे. त्यांच्या ज्ञानाने मी शहाणा होतोय, आता स्थिती राहिली नाही. आता दोघंही सारखेच ज्ञानाच्या पातळीवरती आहे. म्हणून चेता चेतविता जाहला दोन्ही तोची. मग आता शिष्य कुठे शिष्य राहिला? सांगायचं सारखं काय की शिष्य शिष्य राहिला नाही. शिष्य आता त्या ज्ञानाच्या पातळीवर राहिल्यावर गुरुच आहेत, बाकी काही नाही. पहा पहा निर्जरवनास, कोणी एक झाला निद्रावश आणि तोच आला जागृतीस काही काळ गेल्यावरी. म्हणजे निर्जर वनामध्ये जिथे कोणीच माणसं, निर्जन पाहिजे किंवा निर्जर म्हटलंय तुम्हाला वाटत नाही जर पाहिजे म्हणून, न पाहिजे. हां,
निर्जन वनामध्ये जर कोणी एखादा माणूस झोपलेला असला आणि तोच जागा झाला तर काही वेळानंतर म्हणजे निजला तोच जागा झाला, या अन्योन्य विरोधावस्थेला भोगोनिया राहिला आपुला आपण एकटाच. म्हणजे जो निजला होता तोच जागा झाला. नाहीतरी आपण तसेच असतो, रोज आपणच निजतो आणि रोज आपणच जागे होतो. ह्या अवस्थेमध्ये भोगोनिया राहिला आपुला आपण एकटाच. आणि तिथे कुणी माणसं नसल्यामुळे झोपही त्याची त्यांनीच अनुभवली, जागेपणही त्याचं त्यांनीच अनुभवलं. कारण त्याला कोणी विचारला नाही का हो झाली का झोप तुमची, म्हणजे तो त्याचाच आहे. तसा हा परमात्मा एकटं एक ब्रह्मच आहे. तेच ब्रह्म लोकांना निर्माण करील, तेच ब्रह्म आपल्यात सामावून घेईल. काही झालं तरी तो त्याचाच खेळ करतोय, तो त्यालाच पाहतोय. त्यामध्ये जो तोची चेता तोची चेतवी, तेवी हाची बुझे हाची बुझावी, गुरु शिष्यत्व नांदवी ऐसे न हा. जो तोची, तो पुन्हा तेच वरती घेतलं तसं, जो तोची चेता तोची चेतवी, तेवी हाची बुझे म्हणजे ह्या ठिकाणी समजे, यालाच समजतं. आणि हाची बुझावी म्हणजे हाच समजावतो, म्हणजे हाच ज्ञान आहे आणि हाच ज्ञान देतो. म्हणून गुरु शिष्यत्व नांदवी ऐसे न हा. आणि म्हणून तो त्याला मोठेपणा मिळवायचा आहे म्हणून मी गुरु आहे आणि तो शिष्य आहे, याच्यातला भेद तो कधी ठेवतच नाही. तो दोघांना ज्ञानाच्या पातळीवर आणतो आणि चेता चेतविता म्हणजे बुझा बुझविता दोन्ही तोच राहतो. तर म्हणून जागा आणि जागे करता त्याचा तोच तत्वता, येथे दुसऱ्याची वार्ता मुळी नसे. जागे आणि जागे करणे या दोन्ही अवस्थे कारणे उपभोगिले एकट्याने पूर्णत्वेसी. तैसे गुरु आणि शिष्यत्व या दोन्ही अवस्थेप्रत सद्गुरूचं उपभोगी ती सत्य निजविलासा कारणे. म्हणून एकटा सद्गुरूच दोन्ही अवस्थांचा उपभोग घेत असतो. दर्पणे वीण डोळा आपुले भेटीचा सोहळा, भोगिता तरी लीळा सांगतो हे. म्हणाले आता इथे त्यांनी दर्पणाच्या शिवाय डोळा म्हणजे दृष्टी म्हणजे द्रष्टा पाहणारा, दर्पणाशिवायचा. आपुले भेटीचा सोहळा, भोगिता तरी लीळा सांगतो हे. ज्याला हे समजलं की दर्पणाशिवाय ज्याला आपलं मुख पाहता आलं, म्हणजे ज्या जो आत्मरूपाला पाहू शकला, त्याचं जे रूप आहे स्वरूप आहे ते त्याला कळलं की मूळचा मी कोण आहे, माझं आत्मतत्व म्हणजे तरी काय आहे. आणि त्याचं स्वरूप जेव्हा त्याला कळलं, हे ज्याला पाहता आलं किंवा हे ज्यांनी पाहिलं त्याला सांगतो म्हणाले मी. नाही तर दुसऱ्याला सांगून काय उपयोग, त्याला काही ते कळणार नाही आहे. म्हणून ते म्हणाले दर्पणे वीण डोळा आपुले भेटीचा सोहळा, भोगिता तरी लीळा सांगतो हे. दर्पणाशिवाय ज्याला आपलं मुख पाहता येतं त्यालाच म्हणाले हा सोहळा भोगता आला तर मी ही लीला काय आहे किंवा हा काय भगवंताची खेळ आहे नाहीतरी खेळच झाला ना. तोच निर्माण करतो, तोच पुन्हा पाहतो, तोच पुन्हा एकरूप होतो. सगळं त्याचं ते जसं लहान मुलांचं असतं की ते दिलेले आहे त्याच्या वेगवेगळ्या हल्लीचे घर बांधा काही करा, ते प्लास्टिकचे असतात ना, एक एक सगळ्या एकमेकांना जोडतो, तो त्याची वस्तू तयार करतो, चांगला मोठा मनोरा करतो, आपल्याच हाताने तो मोडून टाकतो. काय सगळं पुन्हा दुसरं करायला मोकळा येतो. दर्पणाचे वाचुनी नेत्रे आपण आपणा लागुनी, पाहण्याचा सोहळा कोणी इच्छित असले असं कथितोय. जर त्याला हे बघायचं असेल तर म्हणजे दर्पणाचे ठिकाणी जे नेत्र प्रतिबिंब पडे जाणी, ते पडण्या लागुनी डोळाचं आहे कारण. आता पहा, म्हणजे दर्पणाचे ठिकाणी जे नेत्र प्रतिबिंब पडे जाणी, ज्या डोळ्याला प्रतिबिंब पडलं आहे हे कळतं, ते पडण्या लागुनी डोळाचं आहे कारण. उघडच आहे. एकदा नेत्र शब्द वापरला आणि डोळा वापरला म्हणून काही फरक पडत नाही, दोन्ही तेच आहे. म्हणजे डोळ्यांचे प्रतिबिंब पडले ते डोळ्यानेच पाडिले आणि बिंब म्हणा या जे उरले तेही पाहता डोळाच. हे सगळं काही एक डोळाच आहे. एवंच बिंब प्रतिबिंबा ठाई, डोळ्या वाचून काहीच नाही. पाहणे दिसणे क्रिया ह्याही, नेत्राविणना निराळ्या. कारण तो पाहायला लागला आहे आणि त्याला दिसलं आहे दोन्ही, कारण प्रतिबिंब दिसलं आहे. हे दोन्ही नेत्राविणना निराळ्या, डोळ्यानेच डोळा पाहिला, पाहणाराही डोळाच झाला.
आणि दिसणाराही आपण बनला डोळाचं प्रतिबिंब रूपाने. बिंब ते पाहणारे आणि प्रतिबिंब ते दिसणारे, ही दोन्ही रूपे आधारे राहती एक नेत्राच्या. म्हणजे पाहणाराही डोळा आहे आणि दिसणाराही डोळाच आहे. कारण डोळ्यांनी डोळाच पाहतोय. मग त्या डोळे प्रतिबिंबित होत आहेत आणि तिथं काहीतरी दुसरंच एक झाड तयार झालंय असं होत नाही. म्हणजे डोळे त्या आरशामध्ये गेलेले आहेत प्रतिबिंबाच्या रूपाने, म्हणून पुन्हा डोळेच पाहतोय. असं होतंय का की डोळे आहेत आणि पाहणारे डोळे आहेत आणि तिथे दिसतंय झाड, असं होत नाही. म्हणून ते म्हणतात डोळ्यांनी डोळ्यालाच पाहण्याची जर किमया साधली, ज्याला ती डोळ्याचीच लीला आहे हे त्याला आणखीन कळलं की डोळा हेच बिंब आहे, डोळा हेच प्रतिबिंब आहे आणि ह्या दोघांच्या मागे पुन्हा डोळाच आहे, हा द्रष्टा. आता आमचं काय आहे, आम्ही द्रष्टा. आता त्रिपुटी आम्हाला कशी आली, आम्ही द्रष्टा आहे. आणि ह्या द्रष्ट्याला आरसा ठेवला समोर, म्हणजे आधी उपाधी आलीच आहे, म्हणजे त्याच्यापुढे कायमचा आरसा आहेच आहे. कारण त्याच्याशिवाय काही हे नाहीच आहे. कारण ती वस्तू त्याला मूळ रूपामध्ये दिसत नाहीच आहे. मग त्याच्यात तो जेव्हा पाहतो तेव्हा वस्तू काय आहे, वस्तू जर एखादा वृक्ष असेल तर मला ते एवढंसं झुडूपच दिसतंय, किंवा मला वृक्ष दिसतच नाही आहे, तिथे मला पक्षीच दिसतोय. असं का? असं कारण असं की एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला मी पाहिलं आहे, आज ती व्यक्ती मला खूप चांगली आहे असं दिसतंय आणि उद्या त्या व्यक्तीवरचं माझं मन उडून जातंय. म्हणजे उद्या त्या व्यक्तीमध्ये काही नाही, कालपर्यंत जितका सौहार्द आहे, कालपर्यंत जितकं प्रेम आहे, इतकी आस्था आहे, एका दिवसात आटली. म्हणजे त्या व्यक्तीत काय फरक झाला? व्यक्तीत काही फरक झाला नाही, माझ्या प्रवृत्तीत फरक झाला. म्हणजे द्रष्टा जो आहे ना, ह्याचा डोळा डोळ्याला पाहत नाही. म्हणजे ह्याचा डोळा जी वस्तू दिसते त्या वस्तूला पाहत नाही, त्या वस्तूवर आपले संस्कार पाहतो. हा संस्कारित करतो. ही माझी मैत्रीण आहे, हिच्याशी माझं पटत नाही, यांनी मला पैसे दिले म्हणून मला त्यांच्याशी असं वागलं पाहिजे. काय म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी आहेत की त्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्याकरता लावून घेतो की नाही हो, त्यांनी मला अशावेळी इतकी मदत केली आहे की त्या मदतीचं ऋण मी कधीच विसरू शकत नाही. की मनुष्य म्हणतो की म्हणजे तो मनुष्य कसा आहे हे त्याला नाहीच दिसत, तो फक्त त्याच्यातला कृतज्ञता भाव तिथे पाहत असतो, माणूस पाहत नाही. आणि त्यामुळे त्याचं सगळं वागणं हे याच्या दृष्टीतून कृतज्ञता आहे. म्हणजे अगदी आत्ता राजकारणातलं घेतलं तर आपल्या पक्षाची माणसं आपलं धोरण नेहमीच बरोबर आहे म्हणतात आणि विरोधी पक्षाला त्यांचं धोरण कधीच बरोबर दिसत नाही. त्याचं द्रष्टे बदलले ना. म्हणजे त्यामुळे पाहणं घटना एकच आहे, पाहणारे बदलून गेले. तर म्हणून ते सांगतात की हे दिसण्याची स्थिती आली पाहिजे, यथार्थ दर्शन. आणि जेव्हा यथार्थ दर्शन घडतं, योग्य दर्शन घडतं, तेव्हा द्रष्टा राहतच नाही. कारण पाहणाऱ्याला पाहणारा राहावाच लागत नाही. कारण त्याला काय दिसतं, यथार्थ दर्शनात ते आत्मरूपच दिसतं. तो गेल्या वेळी घेतलेला विषय आहे, त्यांनी इथे मागच्या ओव्यांमध्ये प्रकट केलेला की बघितलं ते काय बघितलं तोच दिसतोय. हा द्रष्टा या जगाकडे पाहतोय हे दृश्य म्हणून. तर हे दृश्य त्याच्या दृष्टीने केव्हा लोप पावतं, जेव्हा त्या द्रष्ट्याला या दृश्यामध्ये एक परमात्माच दिसतो आणि हा जो द्रष्टा आहे त्याला तो परमात्मा म्हणून समजलेलाच असतो. त्याला ज्ञान झालेलं आहे की मी परमात्मा आहे. हे एवढं ज्ञान म्हणाले पुरेसं नाही होत. तर हे सगळं जे दृश्य आहे हे दृश्य पण परमात्मा आहे. म्हणजे मी परमात्मा आहे हे ज्ञान कशाचं आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे हे ज्ञान आहे त्याला. हे झालं आहे त्याला ज्ञान की मी ब्रह्मच आहे, ब्रह्मापेक्षा वेगळा नाही. एवढ्या ज्ञानात कदाचित राहू शकेल मनुष्य, मी ब्रह्म आहे पण सर्वच ब्रह्म आहे. ही जेव्हा स्थिती येते, सर्वम खलु इदम ब्रह्म, हे जेव्हा त्याला वाटतं की हे सगळं काही ब्रह्मच आहे, त्यावेळी आता मी पण ब्रह्म हे पण ब्रह्म, आता वेगळं काय राहिलं, काहीच राहिलं नाही. आता ब्रह्माला पाहायला लागल्याबरोबर द्रष्टा गेला आणि दृश्य गेलं आणि त्यामुळे दर्शन नावाची तिसरी गोष्ट शिल्लकच राहिली नाही. कारण द्रष्ट्याचं द्रष्टे पण संपलं आणि दृश्याचं दृश्य पण संपलं, तेव्हा दर्शन आपोआपच संपलंय. म्हणजे जे राहिलं ते फक्त ब्रह्मच.
ते राहिली ती फक्त ती स्थिती, म्हणजे एक त्रिपुटी संपून गेली, त्याचा निराश झाला या ठिकाणी. डोळ्यानेच डोळा पाहिला, पाहणाराचाही डोळाच झाला आणि दिसणाराही आपण बनला डोळाचं प्रतिबिंब रूपाने. बिंब ते पाहणारे आणि प्रतिबिंब ते दिसणारे, ही दोन्ही रूपे आधारे राहती एक नेत्राच्या. ही दोन्ही रूपं एका डोळ्याच्याच आधाराने राहतात. एवं द्वैतासी उमसो, उमसो म्हणजे प्रकट होणं. नेदी ऐक्यासी विसकुसो म्हणजे विस्कटणं. सोयीरिकीचा अतिसो म्हणजे आधिक्य, निकटता. पोखित असे म्हणजे पोचतो. आता काय झालं, एवं द्वैतासी उमसो, अशा प्रकारे द्वैताचं प्रकट होणं. नेदी ऐक्यासी विसकुसे म्हणाले, ही जी द्वैत स्थिती प्रकट केली आहे ती काय करते, नेदी असं होऊ देत नाही. काय होऊ देत नाही, ऐक्यासी विसकुसो म्हणजे विस्कटू देत नाही एकाला. म्हणजे या ठिकाणी द्वैत जरी उत्पन्न झालेलं आम्हाला दिसलं की डोळा डोळ्याला पाहतो आहे, तरीसुद्धा ते म्हणतात इथे अद्वैताला विस्कटू देत नाही. अद्वैत त्या ठिकाणी ढळलेलं नसतं. म्हणजे नेदी ऐक्यासी विसकुसो, सोयीरिकीचा अतिसो. उलट काय होतं, सोयरीक निकटता, याचं आधिक्य होतं, म्हणजे अधिक निकट होतो. म्हणजे दोन केल्यामुळे एकमेकांपासून दूर होऊन लांब नाही जात, उलट दोन केले तर ते दोन अधिक एकच होतात. म्हणून सोयरिकीचा अतिसो पोखित असे, तो पोसत राहतो. म्हणजे तो सातत्याने जर जग, सगळं जग दाखवतो. आता उदाहरणार्थ निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर माऊली हे सगळे यात्रेला गेले. मग हे यात्रेला जाताना हे सगळं वेगळं वेगळं जग दाखवलं. म्हणजे ह्या भारतामधली इतके प्रांत दाखवले गुरूंच्या बरोबर फिरताना. ही सगळी वेगळी किंवा हे सगळं वेगळे पण दृश्याचं पाहताना काय केलं त्यांनी, ज्ञानदेवांना अधिकाधिक एकत्व प्रकट करून दाखवलं. काशीच्या मंदिरामध्ये गेले, काशीच्या मंदिरातली कथा आहे की काशीच्या मंदिरात ब्राह्मणांनी कसा त्रास दिला, काय घडलं. मग निवृत्तीनाथांच्या चमत्काराने तिथे त्या मंदिरातला प्रसंग कसा उभा राहिला, आणि तो प्रसंग उभा राहिल्याबरोबर त्यांना त्यांचा अधिकार कळला. ते म्हणाले, निवृत्तीनाथांचे एवढी मोठी माणसं आहेत आम्हाला माहिती नाही, त्यांचा अधिकार मोठा आहे. आणि त्यांनी ज्या प्रकारे ह्या शिवमंदिरामध्ये आपली लीला प्रकट केली आहे, त्यांचं मोठेपण कळलं. त्यांचं मोठेपण कळल्याबरोबर ज्ञानेश्वर माऊलींना ही जी अद्वैताची भावना आहे ती दूर नाही झाली, अधिक निकटच झाली. म्हणजे काशी दाखवली म्हणून वेगळी नाही झाली, कुठे राजस्थानमध्ये गेले म्हणून वेगळी नाही झाली, कुठेच गेले म्हणून वेगळी नाही झाली. दृश्य कितीही बदलत गेलं तरीसुद्धा त्यातला अद्वैत अधिकाधिक वाढत गेलं. म्हणून आपल्याकडे इथे म्हटलं आहे ना की द्वैत दशेचे अंगण, अद्वैत ओळगे आपण. द्वैताची दशा अंगण आहे असं समजा, तर त्या द्वैताच्या अंगणामध्ये अद्वैत आपण होऊनच राहतं. आणि भेदू तव तव दूण अद्वैतासी, आणि जो जो आम्ही भेद पाहत जावा तो तो आम्हाला अद्वैत अधिक निकट होत जात, अधिक ठसत जातं. म्हणजे तो काय करतो, गुरु अद्वैतच ठसवत जातो, बाकी दुसरं काही त्याच्याकडनं घडत नाही. म्हणून सोयरिकीचा अतिसो, अतिसो आधिक्य, आधिक्य पोखित असे, म्हणजे पोखित असे पुष्ट करत जातो, पोसणे पोखणे. एवंच द्वैतासी न उत्पन्न करिता, बाधही न आणिता एकत्वा, गुरुशिष्यपणाला नांदविता, होय एक सद्गुरूच. एवंच द्वैतासी न उत्पन्न करता, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने द्वैत उत्पन्न न करताना पण दोन आहेत. तर त्यामुळे वि. कुलकर्णींनी त्यांचा बहुतेक कुठला विषय त्यांनी घेतला होता लक्षात नाही येत आहे, पण त्यांनी अद्वैत हा शब्द न मान्य करता त्याच्यामध्ये त्यांनी अद्वय असा शब्द घेतला. हां, खरं सगळ्याचा अर्थ एकच आहे, पण त्यांना ते अद्वय वाटला. तर ते म्हणाले, ज्ञानेश्वर महाराज सांगतात ते अद्वैत नाही, ते अद्वय आहे. म्हणजे दोन पण त्या द्वैतात ते आणत नाहीत. म्हणजे माणसं दोन दिसतात, पण ती जसं आपण म्हणतो की लक्ष्मण आणि राम या हे दोघे म्हणजे एकमेकांचे बहिश्चर प्राण आहेत.
रामाचा बहिष्ठर प्राण लक्ष्मण आहे. वाटतं आपल्याला की रामापासून लक्ष्मण वेगळा आहे, पण नाही. रामाचा प्राण एक जर आत असेल तर रामाचा बाहेर जो प्राणाचा भाग आहे, जे राम त्या एका प्राणाने पुरा होत नाही, त्या लक्ष्मणाच्या ठिकाणी त्याचा बहिष्ठर प्राण आहे असं जे म्हणतात, ते अद्वैत प्रकट करण्याकरता स्वीकारलेला द्वैताचा जो भाव आहे किंवा द्वैतामधलं अद्वैत किती निस्सीम आहे हे दाखवण्याकरता योजलेले शब्द आहेत. तर इथे ते म्हणतात की हे द्वय म्हणजे हे जे शब्द वापरतात की हा ज्ञानदेव आहे, हा निवृत्ती आहे, हे शब्दच द्वैत भाव प्रकट करत नाही, दोन पण प्रकटच करत नाही. म्हणजे वस्तुस्थिती द्वैताची आहे, पण ती वस्तुस्थिती द्वैतपणे प्रकटच होत नाही, अद्वैतपणेच प्रकट होते. म्हणून ते म्हणतात एवंच द्वैतासी न उत्पन्न करिता बाधही न आणिता एकत्वा. त्यांचं जे एकत्व आहे त्याला बाध न आणता आणि द्वैतामध्ये एस्टॅब्लिश न करता, म्हणजे द्वैत स्थिती आमच्या दृष्टीने ज्याला द्वैत म्हणतो त्या स्थितीमध्ये त्याला न आणता गुरुशिष्यपणातला नांदविता होय एक सद्गुरूचं. तर त्या स्थितीत तो गुरुशिष्यपण आमच्यापुढे दाखवत असतो. म्हणजे आम्हाला कळत नाही की ते तिथे द्वैत आणि अद्वैत एका ठिकाणी कसं नांदतं. हा म्हणजे सद्गुरूच्या ठाई द्वैताचे बीजही नाही, म्हणून ते त्या न येई उत्पन्न करा या कारणे. कारण सद्गुरूच्या ठिकाणी द्वैत नाहीच आहे, म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणी द्वैतच नाही आहे. सांगायचं आहे ब्रह्ममूळचं एकच आहे, त्याच्या ठिकाणी दोन कोण आहेत. त्याच्या ठिकाणी द्वैत नसल्यामुळे त्याला द्वैत उत्पन्न करताच येत नाही. आमच्या ठिकाणी द्वैत मुळात आहे, कारण आम्ही ज्या ब्रह्मापासून आहोत त्या ब्रह्मापासून उपाधीने आम्ही अलग झालो आहोत, जीवभावाला आलो आहोत, अज्ञानाने अलग झालो आहोत. त्यामुळे आम्हाला अलगतेचा अनुभव आहे, कारण आम्ही अलग आहोत. म्हणून ब्रह्म कोणाच्याच पासून अलग नाही आहे. ते कोणा, जसं आईला 4 मुलं आहेत, प्रत्येक मूल आपल्या आईकडे बघताना वेगळ्या दृष्टीने पाहतं, पण आईच्या दृष्टीने तिची 4ही मुलं सारखीच आहेत, तिला काहीच फरक पडत नाही. कारण का, तर तिच्या बाजूनी द्वैत नाहीच आहे. तिच्या बाजूनी 4ही मुलांच्या ठिकाणी अद्वैत तिचीच मुलं आहेत. ती म्हणते मी कुणाला कमी किंवा जास्त लेखणार आहे, माझ्या दृष्टीने सगळी मुलं सारखीच आहेत. मुलांना वाटतं तू विचारत नाही, मी विचारत नाही, मी अधिक विचारतो, तू अधिक लाड करतेस, त्याचे माझे करत नाहीस वगैरे वगैरे, जे काय मुलांच्या बाजूनी आहे. त्याचं कारण काय की आईच्याकडचा प्रेमाचा भाव त्याचं अद्वैत कधीच तुटत नाही, त्याच्यामध्ये कधी खंडच येऊ शकत नाही. ते प्रेम तिचं सगळ्या मुलांकरता एकरस आहे. पण मुलांच्या बाबतीत 4 जणांच्याकडून आईकडे असणारं प्रेम जे आहे ते वेगळं आहे, भिन्न आहे, तिथे द्वैत आहे. आता 4ही मुलं शहाणी आहेत, तर 4ही मुलांना आईचं प्रेम वेगळं आहे असं वाटणारच नाही. जर त्यांच्याही बाजूनी प्रेमात अद्वैत असेल तर ती मुलं म्हणतात कुणाच्याही बरोबर तू असलीस तरी, कुणालाही तू कमी अधिक केलं असं दृश्य वाटत असलं तरी असं नाहीच आहे तू आता. म्हणून आपल्याकडे दृष्टांत देताना म्हणतात मुलगा मोठा आहे आणि सगळ्यात लहान मुलगा लहान आहे. आता मोठ्या मुलाला शिकवताना सांगावं लागतं हा तुझा भाऊ आहे, सांभाळून घेऊन जा याला बाहेर, कारण तो पळतो धावतो रस्त्यावरती, तर तुला लक्ष ठेवायला लागेल असं ती त्याला सांगते. हा धाकटा मुलगा त्याच्याबरोबर जाताना आई त्या धाकट्या मुलाला चॉकलेट गोळी देते, तू रस्त्यात तुझ्या दादाला त्रास देऊ नको, तुला मी चॉकलेट देते गोळी, तू छान जाऊन छान घरी परत ये. म्हणजे हा अज्ञानी आहे म्हणून ह्याला चॉकलेट गोळी दिली. आता मोठा मुलगा शहाणा आहे म्हणून त्याला सांभाळून नाही सांगितलं. जर मोठा लागला म्हणाला आई तुझी कमाल आहे, तू त्याला गोळ्या देतेस मला देत नाहीस, तर आई म्हणते प्रेम एकच आहे. आणि म्हणून आपल्याकडे कंस वध म्हटलेला नाही आहे, कंस उद्धार म्हटलेला आहे. कंसाचा उद्धार आहे. कारण का, तर कंस काही भगवंताचा शत्रू नाही आहे, तोच आहे, भगवंतच आहे. फक्त भगवंताचं जे रूप आहे ते उपाधीमुळे विरोधा रूपामध्ये प्रकट झालं आहे. त्याची त्या आत्म्याची जी भक्ती आहे ती विरोधी भक्ती आहे. तोही त्याच्याच आत्म्याकरता म्हणजे आपल्या आत्म अस्तित्वाकरता, आपल्या स्वत्वाकरता तोही धडपड करतोय. त्याला त्याचं स्वत्व त्याच्या देहात आहे असं वाटतंय.
की देह राहिला तर मी आहे असं कंसाला वाटतंय. म्हणून मग देह राहण्याकरता काय करा, चवी पोरच मारा. कारण कुठं कृष्ण जन्माला आलाय त्याच्याकडनं आपला मृत्यू तर तो शिल्लकच नको ठेवायला. म्हणजे आपण जिवंत राहणार असलो तर आपला देह जोपर्यंत आहे तोवरच आपण जिवंत, ही त्याची धारणा आहे. या धारणेमध्ये तो असल्यामुळे त्याला ते समजत नाही आहे. पण कृष्णाला माहिती आहे हा कसा का वागेना, हा काही माझ्यापेक्षा वेगळा थोडाच आहे. जे एक ब्रह्म आहे ज्यांनी त्याला जीवभाव दिला आहे ते एकच आहे. त्यामुळे तो जेव्हा त्याला मारतो, मग तो त्याला का मारतो, कारण या जगामध्ये तो अत्यंत त्रासदायक बनतो जोपर्यंत त्याची उपाधी अनेकांच्या त्रासाला कारणीभूत होत नाही. म्हणजे आता या निवडून आलेल्या या भाजपाच्या करता सुद्धा माझ्या मनामध्ये असाच पहिल्यांदा विचार आला की काँग्रेसचं राज्य 60 वर्षच चाललं, किती खड्डीभर भ्रष्टाचार असेल, अनेक चुका असतील, काही असेल, तरी पण ते राज्य चालू दिलं का, तर ठीक आहे ठीक आहे. याच्यामध्ये ही आसुरी संपत्ती थोडी अधिक प्रभावी होती. पण ज्यावेळी असं लक्षात आलं की ही आसुरी संपत्ती या देशाला नष्ट करणार आहे, आता अशी अवस्था आली आहे की आता ही अधिक म्हणजे जसं आपण म्हणतो ना की पेटण्याची वेळ आलेली आहे. पण आता एकच ठिणगीचा अवकाश आहे, तेवढी एक ठिणगी पडली की सगळं पेटणार आहे. तसं आता जर का हे झालं तर आता हे आवरत नाही. आता तेव्हा भगवंत म्हणतो की आता हे थांबवलं पाहिजे. मग त्यांना पदावरून खाली उतरवलं, मग यांना पदावरती चढवलं. तसं आहे ते कंसाचं की मग कंस त्याचा दुष्ट आहे, कंसावरती त्याचा राग आहे असं काही नाही. कंस त्याच्याकडून जे चांगलं वागतोय त्याची फळं त्याला मिळतात. असं आहे ना, अगदी भ्रष्टाचार करून काँग्रेसने राज्य चालवलं, पण राज्यच चालवलं म्हणजे राज्य चालवलं हा एक त्यांचा जो पुण्यात्मक भाग आहे तो भाग तुम्हाला धरायला लागेल. भगवंत ते चालवत असताना त्यांच्याकडनं काही सगळंच वाईट होतं असं नाही. जी 4 कामं चांगली झाली आहेत त्याचं त्याला ते पुण्य देणारच आहेत. कारण शेवटी असं आहे ना की प्रत्येक कर्माचं पुण्य आणि पाप, आता पापाचा घडा जेव्हा अति भरला की आता या कशालाच सोसवे ना, तेव्हा भगवंतांनी त्यांचा उद्धार केला त्यांना नष्ट नाही केलं. तसं कंसाचा उद्धार आहे. म्हणून इथे जे त्यांनी म्हटलं आहे की हे जे अद्वैत आहे ते ईश्वराच्या ठिकाणी कधी सुटतच नाही. कितीही शिष्य वाईट वागला तर गुरुला राग येतच नाही. गुरु त्याला फक्त शहाणा करायचा प्रयत्न करतो. म्हणून तर तुकाराम महाराजांना बुडत हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येतो म्हणून. त्याच्याविषयी आला कळवळा तर काय एका क्षणात त्याला शहाणच करून टाकता येईल ना, पण ते त्यात पडत नाहीत. कारण कर्माचं स्वातंत्र्य आहे त्याला. त्यांनी आपल्या शहाणपणाने शहाणं व्हावं. झाला तर बरा, नाही झाला तर नाही. म्हणजे सगळा जो आनंद ह्या द्वैतातला ना अद्वैतातला आहे ना ते आपल्याला सांगताय की द्वैत कुठं आम्हाला दिसतं द्वैत, पण त्यांच्याकडे द्वैत नसतं. गुरुनी या शिष्यावर कृपा केली आणि त्या शिष्यावर तशी नाही केली म्हणजे गुरूंकडे असमानता आहे, नाही, ही समानताच आहे. त्याच्यावर 2% कृपा करणं हीच समानता आहे आणि ह्याच्यावर 100% करणं ही समानताच आहे. ते 2%च्याच लायकीचा आहे तो, म्हणून त्याच्यावर 2% करणार, कारण त्याला शहाणं झालं पाहिजे आणि त्यामुळे तो शहाणा झाला की त्यालाही 100% मिळेल. पण आत्ता तो 2%लाच लायक आहे. म्हणजे गुरुची वृत्ती समानच आहे. म्हणजे आपल्याकडे जे समानतेचा विरोध या कम्युनिझमला आला तो एवढ्या करताच आला की जो भंगी आहे आणि जो पंतप्रधान आहे त्या दोघांचे पगार एकसारखे असावेत असं होणार नाही. त्याच्या श्रमाचं जे मूल्य आहे तेवढंच मूल्य त्याला मिळालं पाहिजे. यांच्या श्रमाचं जे मूल्य आहे ते त्यांना मिळालं. म्हणजे तिथे समानता कुठे आहे, हा भंगी आहे म्हणून हा जे अगदीच नीच आहे त्याला समाजात स्थान नाही असं नाही. पंतप्रधान आहे म्हणून त्याला त्या सगळ्यांनी सन्मान करावा असं नाही. सन्मानाच्या पातळीवर दोघंही एक मानव म्हणून एकाच पातळीवरच आहे. गुणांचा गौरव भिन्न आहे, ह्याच्या गुणांचा गौरव भिन्न आहे. हा जर गुणांनी युक्त असेल तर याला भंगी म्हणून कोण पाहणार आहे, त्याच्या गुणांकडे बघूनच त्याला मोठेपण देणार आहे. हा पंतप्रधान आहे पण हा मनुष्यच जर चांगला नाही तर तो पंतप्रधान आहे म्हणून कोण गौरव करणार आहे. ते त्या ठिकाणी त्याला जे त्याला देणार आहे त्याच्या गुणांना मान
तोच मिळणार. म्हणजे मानव म्हणून समानता तत्त्वज्ञानामध्ये सगळीकडे आहे, पण गुण म्हणून जी भिन्नता आहे त्या भिन्नतेप्रमाणेच त्याचा दर्जा आहे. म्हणून आपण जे सारखं आता समर्थांचं तत्त्वज्ञान चाललंय ना, की अष्टधा प्रकृतीचा खेळ आहे आमच्या ठिकाणी. फक्त या खेळामध्ये कुणाकडे सत्व जास्त, कुणाकडे रज, कुणाकडे तम, त्याप्रमाणे सारखं वरखाली वरखाली चालू आहे. आणि म्हणून तो भेद आम्ही आता ते आम्हाला सांगतायत की आता इथे ह्या द्वैताची जी गंमत आहे, म्हणून सद्गुरूचे ठाई द्वैताचे बीजही नाही. वास्तविक पाहता त्यांच्याकडे द्वैत संभवतच नाही. कोणाच्याबद्दल वगळं निगळं वेगळं, समान असमान असं काही नाही आहे. परंतु म्हणून ते त्या न येई उत्पन्न कराया कारणे, म्हणून त्यांच्याकडे भेदभाव उत्पन्न होऊच शकत नाही. वेगळे पण त्यांच्याकडे निर्माण होतच नाही. म्हणून आता आपण कसं पाहिलं, आमच्याकडे होतं, कारण सगळीकडे आम्हाला उपाधी आहे. आणि आमच्या उपाध्या कशा कशाच्या आहेत? ह्या त्रिगुणांच्यातच सर्वात मोठ्या आहेत. आमच्या अंतःकरणाच्या संस्कारांच्या त्याहून मोठ्या आहेत. आणि आमची अविद्या तर आम्ही सोडायलाच तयार नाही, तिने तर पांघरूनच घातलं. एवढ्या सगळ्याचा खेळ आम्ही खेळतोय. म्हणून सद्गुरूचा एकपणा सापेक्ष नसे कवणा, जे कोणाशीही तो सापेक्षता भावानी नाही, सगळ्यांशी एकपणाच आहे. आणि म्हणून जैसा सूर्यप्रकाश जाणा त्याचा तोच प्रकाशमय. जसा सूर्यप्रकाश असतो तसं तो, जसा सूर्यच प्रकाशमय आहे. आम्ही प्रकाश म्हणायचा, आम्हाला तो वेगळा आमच्यापर्यंत येतो. आम्ही का त्याला द्वैतात पाहतो? कारण सूर्य तिथे आहे आणि उजेड इथे आहे. उजेड सूर्यापासून आमच्याजवळ आला असं आम्ही व्यवहारात म्हणतो. तसं आहे ते. वास्तविक सूर्यच आमच्याजवळ येतो. आम्हाला जेव्हा उजेड देतो तेव्हा तोच येतो. त्याचं ते रूप आहे. ते रूप आम्ही लगेच वेगळं समजतो, कारण त्याच्या रूपाची व्याप्ती आम्हाला कळत नाही. जे बिंब आहे हे सूर्याचं रूप वाटतं, आणि जो प्रकाश येतो तो त्याच्यापासून वेगळा वाटतो. तसं नाही आहे. बिंब हे आम्हाला प्रतीक रूपाने दिसतं, आणि प्रकाश हा सर्व हे त्याचं रूपच आहे. या प्रकाश हे त्याच्या रूपाचंच स्वरूप आहे. म्हणजे त्याच्यापासून काही वेगळं नाही आहे. एकच रूप आहे, एकच स्वरूप आहे. म्हणून ते पुढे म्हणतात, निवृत्ती जया नाव निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणीव निवृत्तीची. आता त्या वरच्याची इथे स्पष्टीकरणाची बाजू आहे. ऐसा हा सद्गुरु निवृत्तीनाथ, निवृत्ती हीच शोभा जयाप्रत. निवृत्ती जया बरव, बरव म्हणजे शोभा. निवृत्ती जया नाव, आता सुरुवात त्यांनी केली की ज्याचं नावच निवृत्ती आहे असा माझा सद्गुरू. त्या सद्गुरूचं वर्णन चाललेलं आहे. तर म्हणाले, निवृत्ती हीच शोभा ज्याप्रत, निवृत्ती जया बरव, बरव म्हणजे शोभा. जया निवृत्तीची राणीव, राणीव म्हणजे राज्य. आता रूप ज्याचे निवृत्तीचं सत्य, ऐश्वर्य ही निवृत्ती. राज्य निवृत्तीची राणीव म्हणजे ऐश्वर्य, निवृत्तीची राणीव निवृत्तीची. जया निवृत्तीची राणीव निवृत्तीचं. म्हणाले म्हणजे सकल धर्माहून निवृत्त, कोणत्याही धर्मात तो अडकलेला नाही. जे का परमात्म स्वरूप सत्य, तोच हा सद्गुरू साक्षात निवृत्ती माझा. शोभा या सद्गुरू स्वरूपाची, निवृत्ती हीच साची. हे सद्गुरू स्वरूप आहे, त्याची शोभा म्हणजे त्याचं वैभव. म्हणजे आता कसं ते स्वरूप काय आहे? ब्रह्म आहे. आणि त्याची शोभा काय आहे? प्रकृती आहे, ती श्री आहे, ती सौंदर्य आहे, तिची शक्ती आहे. आणि तिच्याशिवाय त्या ब्रह्माला प्रकटीकरण नाही आहे, म्हणून ती प्रकट झाली आहे, त्याची शोभा प्रकट झाली आहे. निवृत्ती हीच साची, जेथ उपमेय उपमेची गती खुंटे. कुणाला तरी कशाची तरी उपमा द्यायची आहे, हे होणारच नाही, कारण तो तोच आहे, या सम हाच आहे. इथे काही त्याच्यामध्ये भेद संभवत, कारण एका ब्रह्माची तुलना कशाशी होणार? कशाशीच होणार नाही. ऐश्वर्य ज्याचे निवृत्ती, ज्याचं ऐश्वर्यच निवृत्ती आहे, जे सकल धर्म विवर्जित निश्चिती. म्हणाले ते ऐश्वर्य कसं आहे? कोणत्याही धर्मांनी युक्त नाही आहे. म्हणजे जसं आमचं ऐश्वर्य आहे की बाबा आमची घरं 4 आहेत, आपण काय तसं आपल्याला काय कमी नाही आहे, पुष्कळ आहे आपल्याला, आपलं आयुष्य उत्तम प्रकारे जाईल. मग काय आपण म्हणतो माझं शेत आहे, माझं घर आहे, एक घर नाही एखादी 2 घरं आहेत, माझं ऑफिस आहे,
एवढ्या 2-4 गोष्टी पुष्कळ झालं, आपल्याला आणखीन काय पाहिजे. आता दुसरा सांगतो, माझं इथे हा सगळ्या रस्त्यावरच्या ज्या एवढ्या बिल्डिंग्ज आहेत ती सगळी माझीच इस्टेट आहे. ते सगळं मीच माझं भाड्याने दिले. म्हणजे माझा ऐश्वर्य कुठं राहिलं, कुठं 4 गोष्टी इकडे इकडे. हा म्हणतो या रस्त्यावरती माझ्या एक 6-6 मजली. आता आमच्या इथे माणिकचंद गॅलेरिया एक केवढा मोठा IT पार्क आहे की तो म्हणे, राहू तुमचा कुठला प्लॉट. आम्ही लोकांना सांगू आमचे प्लॉट मोठे आहेत बरं का, आमचे प्लॉट एवढेच आहेत, आमचे प्लॉट तेवढे आहेत. आता त्याच्याकडे पाहिल्यावर तो म्हणजे कसला प्लॉट मच्छर आहे. म्हणजे ऐश्वर्याला मर्यादा आहे आमच्या, त्याच्या ऐश्वर्याला मर्यादाच नाही आहे. कोणत्या मर्यादेमध्ये त्याला तुम्ही मोजणार. तर त्यामुळे ते म्हणतात की ऐश्वर्य ज्याचे निवृत्ती ते सकल धर्म विवर्जित निश्चिती. 2 अर्थाने आहे. एक तर जिथे ऐश्वर्याला कुठेही बांधता येत नाही अशा प्रकारे जे निवृत्त आहे, कुठल्याही मर्यादेपासून निवृत्त आहे. आणि दुसरं निवृत्ती हेच ज्याचं ऐश्वर्य आहे. हां, निवृत्ती हेच ज्याचं ऐश्वर्य आहे. हे जे सकल धर्म विवर्जित निश्चित. निवृत्ती कशाची? सगळ्या धर्मांची. सगळे धर्म जिथे विवर्जित आहेत. म्हणून आहे नामाभिधाती निवृत्तीचं जया. म्हणाले अहो म्हणून माझ्या गुरूंना नाव सुद्धा निवृत्तीचं आहे. कशा करता दुसरं नाव हवं आहे त्यांना? नकोच आहे. नावानीच ते निवृत्ती आहेत. वाचोनी प्रवृत्ती विरोधे का निवृत्तीचे निबोधे आणि जै तैशा वादे निवृत्ती नव्हे. मला प्रवृत्तीच्या विरोधातली निवृत्ती माझा सद्गुरू नाही, किंवा निवृत्तीचा बोध झाला म्हणून माझा सद्गुरू निवृत्ती नाही. आणि जे तैशा वादे निवृत्ती नव्हे. आणि अशा प्रकारे तैशा वादे अशा प्रकारे सापेक्षतेनी माझा गुरु निवृत्त नाही. सापेक्षता नाही आहे, प्रवृत्ती नाही आहे म्हणून निवृत्त, निवृत्तीचं ज्ञान झालंय म्हणून निवृत्त, कारण ते ज्ञान मिळालं म्हणून निवृत्त नाही. म्हणजे कशात नाही, या सगळ्याच्या पलीकडे तो निवृत्ती आहे. आता प्रवृत्ती विरोध हे करून वा निवृत्तीच्या बोधे जाणं हे याचे निवृत्तीपण नाही झाले किंवा आले. सापेक्ष धर्मरहित हे याचे निवृत्तित्व स्वतः सिद्ध मूर्तिमंत निवृत्ती रूप निवृत्ती. निवृत्तीचं स्वरूप असलेला हा माझा भाऊ निवृत्ती आहे. हा स्वतः सिद्ध आहे. म्हणून आता आपल्याकडे आपण सिद्ध पुरुषांची जी व्याख्या करतो ती आता डोळ्यापुढे ठेवावी. आपण म्हणतो ना हे काय, हे सिद्ध पुरुष आहेत म्हणजे कोणत्या पातळीवरचे आहेत. हां, अशी सिद्धी प्राप्त झालेली आहे. खऱ्या अर्थाने ते निवृत्त आहेत. आपण देऊन राती दिवसा आणि उन्नती प्रवृत्ती वारी निवृत्ती नव्हे तैसा. आता पुन्हा तेच आहे म्हणून आपण सरळ वाचायला घेऊ. निशेचा करून नाश आपणा देऊन राती. निशेचा नाश केला. रवी उत्कर्षा आणि दिवस तेवी सारून प्रवृत्तीस निवृत्तीपदा न पावला. हा जेव्हा सूर्याला उगवायचं आहे तेव्हा त्यांनी ती रात्र आहे ती देऊन टाकली आणि तो स्वतः आला. ती रात्र राहील कशी? तो आल्यानंतर रात्र राहत नाही म्हणून त्यांनी ती देऊन टाकली. ती तसं नाही आहे म्हणाले. आता तो निघून गेला की मग रात्र येते असं नाही आहे म्हणाले. हा कशामुळे काही झाला आहे अशी स्थिती नाही आहे. म्हणून सारून प्रवृत्तीला निवृत्तीपदा न पावला. हा प्रवृत्ती सोडून हा निवृत्त नाही झाला. म्हणजे निशेच्या नाशाविणं नये दिवसासी दिवसपण. रात्र गेल्याशिवाय दिवसाला दिवस पण येत नाही. तेवी प्रवृत्ती सरल्या वाचून निवृत्ती पण नाहीये की. परी ही सापेक्ष स्थिती एकाची गरज एका प्रती तैसा न सद्गुरू निवृत्ती. ही सापेक्ष स्थिती का नाहीये म्हणाले? कारण रात्र बोलल्याशिवाय दिवस म्हणण्याला अर्थच नाहीये. कारण नाही तर कायमच जर दिवस आहे तर मग प्रश्नच येतो कुठे रात्र ह्या शब्दाचा. पण इथे सापेक्षता आहे. रात्र येते म्हणून दिवस म्हणायचं नाही. रात्र उशीर होईल आम्हाला जायला, आपण इतके वाजता संपू. अहो दिवसाची वेळ असती तर गोष्ट वेगळी आहे, किती तास बसलं तरी काही वाटत नाही. म्हणजे आम्ही त्या सापेक्षतेने बोलतो की ह्या रात्रीनंतर दिवस यायचा आहे म्हणून आत्ता रात्र आहे. तेव्हा इथे रात्रही नाही दिवसही नाही आहे. असं या सापेक्षतेला सोडून माझ्या निवृत्तीचं निवृत्तपण आहे. म्हणजे हे सगळं त्याच्या ठिकाणी निवृत्त झालेलं आहे. द्वंद्व त्याच्या ठिकाणी निवृत्त झालेलं आहे. दिनकराचे ठिकाणी लगेच दृष्टांत घेतला. कदा न संभवे यामिनी. सूर्याकडे कधीच रात्र नाही आणि दिवसा कारणे वासरमणी मुळी न जाणे. आणि म्हणून सूर्याला दिवस म्हणजे काय असतं
हे माहिती नाही. आपण जसं म्हणतो की श्रीमंताला गरिबी म्हणजे काय ही कुठे माहिती आहे, तसं इथे सूर्याला अंधार म्हणजे काय हे कुठून कळणार म्हणाले. दिवस रजनी सूर्यामुळे, दिवस आणि रात्र सूर्यामुळे होते. परी तो न जाणे ही दोन्ही खुळे. हे खुळ आहे. आम्हाला वाटतं आता रात्र झाली, आता दिवस आला, हे आमच्या पुरतं आहे, सूर्यापुरतं काही नाही. त्याला कायम दिवसच आहे की त्याला कायम एकच स्थिती आहे, दिवसही नाही न रात्रही नाही. म्हणून त्याचे स्वतः सिद्ध वेगळे स्वरूप आहे. तो ह्या दोघांच्या पेक्षा तो वेगळाच आहे. दिवसाचे दिवसपण सापेक्ष रजनी लागून, दिवसाचं दिवसपण हे रात्रीच्या सापेक्षतेमुळे किंवा तुलनेमुळे पार्श्वभूमीमुळे आहे. ती असल्या वाचून उदय त्याचा मुळी नसे. म्हणून दिवस आणि राती या समजे प्रवृत्ती निवृत्ती. म्हणून म्हणाले तुम्ही इथे दृष्टांत घेताना असं समजा, दिवस आणि रात्र ह्या प्रवृत्ती निवृत्ती आहेत. ही ओवी समजून घेताना तीन या ठाई निश्चिती सद्गुरूच्या, ती प्रवृत्ती आणि निवृत्ती या सद्गुरूच्या ठिकाणी नाही. म्हणून सद्गुरूचे निवृत्तीपण वासरमणीचे समान. म्हणून माझ्या निवृत्तीनाथांचा निवृत्तीपणा कसा आहे, त्या सूर्यासारखा आहे, ज्याला रात्र आणि दिवस राहत नाही. तसं ह्याला प्रवृत्ती आणि निवृत्ती याच्या ठिकाणी राहत नाहीत. म्हणून सापेक्ष लक्षण संभवना या ठाई, म्हणून सापेक्षता याच्या ठिकाणी संभवत नाही. वोपसर याचे बळ घेऊनी मिरवे कीळ, तैसे रत्न नव्हे निखळ चक्रवर्ती हा. ओपसर याचे बळ म्हणजे रत्नाची झळाळी वाढावी म्हणून त्याच्या खाली पत्रा तरी ठोकतात, नाही तर त्याला काहीतरी लेप तरी देतात. आपण कोंदणात घालतो ना ते रत्न, किंवा त्याला पैलू पाडतो की ज्याच्यामुळे त्याचं तेज झळाळून यावं. घेऊनी मिरवे कीळ म्हणजे ते असं काही केलं म्हणजे त्या रत्नाला विशेष उठाव येतो. आपण विशेषतः साऊथचे दागिने बघितले तर त्यांच्याकडची कुडीची हिऱ्याची बांधणीसुद्धा आपल्यापेक्षा बंद पेटीसारखी आहे की त्याच्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन वाढावं. अशी एक प्रत्येकाच्याकडची धाटणी आहे, एक बनवण्याची पद्धत आहे. किंवा अलीकडचं ते आपण कुंदेंचे दागिने म्हणतो ना, त्या कुंदेंच्या दागिन्यांना सुद्धा तसंच आहे. काहीतरी रंग किंवा आपले मीनावर्कवरती बसवायचं की त्याला एक उठाव येतो. हां, तैसे रत्न नव्हे निखळ म्हणाले. तैसे रत्न नव्हे एवढं, तसे हे रत्न नाही. तर हे काय आहे, निखळ चक्रवर्ती या. हा निखळ चक्रवर्ती. निखळ म्हणजे कशाशी तुलना होतच नाही, ॲब्सोल्यूट. त्याच्या ठिकाणी जे आहे ते कुठल्याही प्रकारची सापेक्षता त्याच्या ठिकाणी नाही आहे. हा चक्रवर्ती आहे म्हणजे ह्याच्याशी तुलना करायला दुसरा कोणी राजा येऊ शकत नाही वैभवाची. या रत्नाला ते रत्न पण यायला इतक्या कुबड्या घ्याव्या लागतात, ह्याला यातलं काहीच घ्यावं लागत नाही. म्हणून ओपसरबळे करून खडा होय तेजायमान, तैसे नव्हे हे निवृत्ती रत्न या अवघ्यांचा चक्रवर्ती. या सर्व रत्नांचा तो राजा आहे, त्या सगळ्यांच्यावरती आहे. ओपसर म्हणजे मीनावर्क, जे खड्याच्या खाली कोंदणा, जे मीनावर्क केलेलं असतं. बसविता ती द्रव्य जाणा, चमक यावया खड्याते. या निवृत्ती रत्नासी ओपसरना निश्चयेसी, प्रकाशमय निजांगेसी तो आहे आपुल्या. तो त्याच्याच अंगच्या प्रकाशाने. म्हणून हिऱ्याला कशाला हे पाहिजे, दुसरं काही झळाळी दाखवायला पाहिजे. आपली मराठीतली म्हण चांगली, हातच्या कंकणाला आरसा कशाला, हे दृश्यच आहे, दिसतच आहे. म्हणून गगन ही सुनी पोटी, सुनी म्हणजे घेऊन, जे चंद्राची पघळे पुष्टी, ते चांदणे तैसेसी उठी आंग जयाचे. आता दुसरा दृष्टांत दिला. गगन ही सुनी पोटी, गगन आपल्या पोटामध्ये जर चंद्राला घेऊन राहतो तर एरवी आकाशातच चंद्र उगवतो. त्याची जी पुष्टी किरण आहेत त्या गगनावर मध्ये जर काही अडसर आला तर ती पुष्टी दिसू शकत नाही, पण काही अडसर नसेल तर ते किरण दिसू शकतात. हां, ते चांदणे तेणेसी, तई चांदणे तेणेसी उठी अंग जयाचे. त्या चंद्राचंच अंग आहे ते, पण ते चांदणं त्याच्यापासून बाहेर पडलेलं दिसतं. जरी का रोहिणी रमण आकाशपोटी साठवी जाण, तरी चांदणे म्हणण्या लागून अवकाश नुरे. म्हणजे त्याच्या ठिकाणी जरी
प्रकाश असला तरी नुसता प्रकाश आहे म्हणून चांदणं होत नाही, त्याच्यापासून फाकावं लागतं. हां म्हणजे आकाश आहे म्हणून चंद्रकिरणाचे प्रसरण होऊन या त्या कारण चांदणे नाव मिळाले. समजा आकाशासारखा मीडिया किंवा इथरसारखा मीडिया जर मध्ये नसताच तर ते चंद्राचं चांदणं आमच्यापर्यंत आलंच नसतं. म्हणजे भगवंतानी सोय करून ठेवली आहे की आमच्यापर्यंत ते चांदणं यावं. ते आहे, नाही तर चंद्राच्या ठिकाणी पुष्कळ तेज आहे, पुष्कळ उजेड द्यायची ताकद आहे, पण त्या अवकाशाने ते आणलंच नाही. तर हे माध्यम आहे की ज्या माध्यमातून आमच्यापर्यंत येऊन पोचलं. पण म्हणून आम्ही असं समजावं का की तो आकाशात चंद्र आहे आणि आमच्याकडे चांदणं आहे, असं नाही म्हणू शकत. चंद्र आणि चांदणं एकच आहे. आकाशापोटी सामावले ते चंद्राविण काही नुरले, प्रसरण पावण्या न राहिले स्थान किरणा कारणे. आता केव्हा? म्हणून ती चंद्राठाई एकवटूनी राहिली पाही, चंद्र चांदणे शब्देही न ये द्वैतपणाला. म्हणाले आकाश आहे म्हणून त्याला चांदणं म्हटलं आहे, पण आकाशामध्ये जर ढगांनी चंद्राला पूर्ण आवृत्त करून टाकलं तर अगदी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आम्ही कुठे चांदण्याचा लाभ घेणार? अगदी काळे कुठं ढग आले त्याच्यावरती तर काय करणार? त्याचा आनंद मिळणारच नाही आम्हाला. म्हणून तैसे निवृत्तीपणासी कारण हाची आपण या आपण. तसं माझा निवृत्तीनाथ हा जो निवृत्ती पदाला जे पात्र आहे किंवा त्या पदावरती विराजमान आहे त्याला दुसरं कोणी कारण नाही आहे. तो निवृत्ती ब्रह्मरूप व्हायला त्याचा तोच आहे, दुसरा कोणी नाही आहे. घेया वया फुलची झाले ग्राण. म्हणाले वास घेण्याकरता जर फुलच नाक झालं किंवा तो श्वास फुल आहे, ह्या फुलाला याच फुलाचा वास, तर त्याचा त्यालाच घेण्याला घ्राणेंद्रिय मिळालं तर तो आपलाच वास आपण घेईल, त्याला बाहेर जाण्याची काही गरजच नाही पडणार. आपुली धृती म्हणजे वास. घेया वया फुलची झाले घ्राण म्हणजे घ्राणेंद्रिय झालं फुलच. काय घेण्यासाठी? आपुली धृती, आपला वास घेण्यासाठी. तेवी हा निज निवृत्तीपणाला आपला आपण कारण झाला, काकी प्रवृत्ती व्हावयाला जागा मुळी न राहिली. प्रवृत्ती आणि निवृत्तीचे खेळ भावया साचे, प्रयोजन ते जागेचे आहे बुध हो प्रथमता. आणि त्या स्थलाचे रूपही जाण पाहिजे प्रवृत्ती निवृत्तीहून भिन्न, काकी भिन्न असल्या वाचून खेळ यांचा न चाले. म्हणजे जी प्रवृत्ती आणि निवृत्ती आहे ती एकाच ठिकाणावर असली तर आम्हाला कळणार नाही. प्रवृत्ती आणि निवृत्ती वेगळीच असावी लागते. म्हणजे दिवस आणि रात्र हे दोन वेगळेच असावे लागतात. म्हणजे अंधार पडला आहे ना, आत्ताच दिवस आहे असं तसं होईल. अंधार पण आहे आणि दिवस पण आहे, दुःख पण आहे आणि सुख पण आहे. नाही, त्या दुःखाची जी तीव्रता आहे तितक्याच तीव्रतेने सुख आहे का? नाही आहे. आणि जर समजा एक परिस्थिती अशी आपण म्हणतो एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू असं आलं तरी सुद्धा त्यात साम्यावस्था राहते का? नाही राहत. असमानता आहे. दुःख उत्कट असेल तर दुःखाचा प्रादुर्भाव जास्त राहतो आणि सुखाचा अभिभाव म्हणजे सुख कमी होतं. म्हणजे आता इतकं दुःख होऊन पडलं आहे की ते सुखाच्याकडे लक्ष द्यायला वेळच नाही आहे. पण सुख इतकं मोठं आहे की तुलनेने दुःख कमी आहे. तर दुःख मागे सारून मनुष्य त्या सुखामध्ये अधिक म्हणतो किंवा त्याला सामोरं जातो. तो म्हणतो ठीक आहे किरकोळ आहे, ह्याच्यापेक्षा ही गोष्ट कितीतरी मोठी आहे. म्हणजे काहीतरी एक विशेषत्वानी चित्तावरती उमटतं आणि दुसरं आहे ते त्यानंतर उमटू शकतं. किंवा दुसराही प्रकाराने दोन भाव चित्तावरती एका वेळी उमटलेले नसतात. कारण एक वृत्तीच सुखाची आणि दुःखाची असू शकत नाही. वृत्तीनंतर वृत्ती येते. वृत्तीत अंतर खूप कमी असेल. म्हणजे ज्यावेळी सुखाचा विचार आला त्याच वेळी दुःखाचा आला. आपण काय अंतर आहे त्याच्यामध्ये? मनात जरी सुखाचं दुःख काही आमची पाठ सोडत नाही असं म्हटलं तरी सुद्धा सुखाचा विचार दुःखाच्या विचारापेक्षा भिन्न असतो. म्हणजे ज्यावेळी सुखाचा विचार आला आहे त्याच क्षणाला दुःखाचा विचार नसतो. पण त्या क्षणाचा तो मायक्रो भाग असतो. त्यामुळे तो इतका सटल असतो की आपल्याला कळत नाही हे अंतर आहे.
पण वृत्तीत वृत्ती मिसळत नाही, वृत्तीनंतर वृत्ती येते. जर का एका वृत्तीत दुसरी वृत्ती मिसळली तर आम्ही आहोत ह्या सुद्धा अज्ञानाच्या स्थितीत वेळेच होऊ नये. कारण आम्हाला कोणतीच वृत्ती कळत नाही, आम्ही त्याच्यात गोंधळलो ना. एकाच वेळी ही घारे आहे आणि एकाच वेळी ही चाबूक स्वार आहे, असं जर मला वाटलं तर तुम्हाला प्रॉब्लेमच आहे माझा, की काय व भानगडे, काय झालं काय ह्या बाईला. कारण वृत्तीनंतर वृत्ती आहे, वृत्तीत वृत्तीचं. जसं आपण म्हणतो की आत्ता या क्षणी आपण गोंधळलो आहे, आपल्या मनात तसं एका वेळी विचार आले आहेत की एकदा तो विचार आला, एकदा हा विचार आला. पण हे दोन विचार जेव्हा आले त्यावेळी एकानंतर एक विचार आले म्हणून ते दोन लॉजिकली सांगता आले. आणि जेव्हा ते दोन्ही कळत नाही तेव्हा तो वेडा काहीच सांगू शकत नाही, त्याला काहीच बोलता येत नाही. म्हणजे तो का गोंधळतो त्याचं कारण त्याच्याकडे एक वृत्तीच नसते. आणि मग तो जेव्हा बोलतो काहीतरी तेव्हा ह्या सगळ्या वृत्तीतून कोणती तरी एक वृत्ती जी पुढे आलेली असते ती तो असंबद्धपणे बोलतो आणि मग कोणती वृत्ती पुढे येते. आणि त्यामुळे पहिल्या वृत्तीनंतरची दुसरी वृत्ती ही त्याच्याशी संलग्न नसते किंवा त्याच्या अनुषंगाने नसते. त्यामुळे मग हा आत्ता काय बोलला, नंतर काय बोलला, आपल्याला काहीच पत्ता लागत नाही. तर म्हणून इथे आपल्याला विषय असा मांडायचा आहे की हे जे दोन आहे हे दोन केव्हाही एकत्र असत नाही. तैसे निवृत्तीपणाचे कारण हाचे आपण या आपण या ठिकाणी आपण पाहतो आहोत की आणि त्या स्थलाचे रूपही जाण पाहिजे प्रवृत्ती निवृत्तीहून भिन्न, का की भिन्न असल्या वाचून खेळ यांचा न चाले. प्रवृत्ती निवृत्ती खेळ चालायला ते दोन वेगळेच असावे लागतात, एकत्र झाले तर सगळी गडबडच आहे. दिवस रात्रीचे प्रकाश एक आहे आकाश, म्हणून येती प्रत्ययास पृथक पृथकपणाने. पार्श्वभूमी एक लागते, एका पार्श्वभूमीवरती आम्हाला दिवस आणि रात्र. जर सूर्याचं असणं आणि त्याचा प्रकाश येणं आणि रात्रीचं असणं आणि चंद्राचा प्रकाश येणं किंवा न येणं, ह्या दोघांचे जे परिणाम आहेत हे अनुभवायला एक पार्श्वभूमी आहे ना, त्या पार्श्वभूमीवर आम्ही अनुभवतोय. तर ते सांगतात ती जी रूप पाहता आकाशाचे ते रात्रीचे न दिवसाचे. पण आकाश पाहिलं तर आकाशाला रात्रही नाही दिवसही नाही, त्याच्या दृष्टीने काहीच फरक पडते. फरक आमच्या दृष्टीने पडतो. आता चंद्र उगवला, चंद्र चंद्राच्या जागी आहे, सूर्य सूर्याच्या जागी आहे. सूर्याचा प्रखर उजेड नाही म्हणून आम्हाला चंद्राचं कला आणि त्याच्या उजेडाची प्रतवारी कळते आहे. ज्यावेळी सूर्य प्रभावी होतो त्यावेळी चंद्राची कळत नाही आहे, त्यामुळे ती प्रतवारी आम्हाला समजण्याचं भान राहिलं नाही. पण आकाशाच्या दृष्टीने दोन्ही नाही आहे, दिवसही नाही आहे आणि रात्रही नाही आहे. त्याच्या दृष्टीने आकाश आकाश आहे. तसं आहे हा माझा निवृत्ती, हा निवृत्ती आहे. तो प्रवृत्तीतून सुटला म्हणून निवृत्ती नाही आहे, निवृत्तीचा बोध झाला म्हणून निवृत्ती नाही आहे, किंवा निवृत्ती पचवली म्हणून निवृत्ती नाही आहे. यातलं काहीच नाही आहे, तो त्याच्या ठिकाणी अलिप्तपणे निवृत्ती आहे. तर म्हणून ते आकाश धर्म आभास म्हणून या दोहींचे विलास. तर भासमान होत आहे म्हणून होऊन या प्रत्ययास रात्र दिवस आला असे. म्हणून त्या ठिकाणी प्रत्यय कशाचा येतो, रात्र आणि दिवसाचा. कारण काय, फक्त तिथे आभासात्मक प्रत्यय आहे. आणि म्हणून येथे सद्गुरूचे ठाई दुसरे काहीच उरले नाही, म्हणून प्रवृत्ती निवृत्ती ही सहज झाली नामशेष. आता इथे काय म्हणाले, दुसरे काहीच उरले नाही. सद्गुरूंच्या ठिकाणी वेगळं काही न राहिल्यामुळे निज निवृत्तीपणाचे सुख हा आपला आपणची घेई देख, जैसे कुसुमची होई नाक निज सुगंध घ्यावया. त्यामुळे इथे त्याला काही वेगळं अनुभवायचं आहे, बाहेरून अनुभवायचं आहे असलं काही नाही. तो त्याच्या ठिकाणी पूर्ण आहे. दिठी मुखाची ये बरवे पाठी कडोनी जै पावे, तै आरसे धांडोळावे लागती काही. फार सुंदर दृष्टांत दे. ते म्हणाले, बघा आम्हाला आमचा चेहरा पाहायचा आहे म्हणून आम्हाला आरसा घ्यावा लागतो, म्हणून आम्हाला आरशात दिसतो. पण म्हणाले आम्हाला पाठीमागूनच जर दृष्टी आली असती तोंड पाहायला तर त्यांनी आम्हाला तोंडच दाखवलं असतं. असं आम्हाला अशी दृष्टी असती
की ज्या दृष्टीने हे तोंड पाहिलं असतं, दिसलं असतं, तर आम्हाला आरसा कशाला घ्यावा लागलाच नसता. तर तसं दृष्टीचं मागे वळून पाहू शकला निजवदन. आता उलटं करा म्हणाले, आमची ही असं पाहतीये, तीच अशी फिरली तर, आणि चेहरा पाहू शकली तर, जसं तू मला बघतीयस की तुझी दृष्टी माझ्याकडे, माझी दृष्टी तुझ्याकडे आहे, तर ही समोरून जर मला पाहायला लागली, माझीच दृष्टी मला, तर दुसरं कशाला पाहिजे काही. म्हणजे पाठीमागून ती दृष्टी अशी आली मला की ज्या दृष्टीमुळे मला माझा चेहरा पाहायला मिळाला. अशी जर कल्पना केली की हा चेहरा आहे आणि हा चेहरा करण्याकरता मला ही दृष्टी आली, तर ही दृष्टी काय करेल, पाठीमागून येणारी दृष्टी मला पाहिल समोरून की मी कशी आहे, हे काय आहे, हे सगळं जे आहे. आता मला कुठे पाठीमागे दिसतं, माझा देह पाठीमागचा काहीच दिसत नाही, पण पाठीमागचा देह कळायला जर मला पाठीमागे दृष्टी आली तर तो दिसेल, तर मला तो पाहता येईल. आता इथे त्यांनी दृष्टी मागे वळून पलीकडवनी जै पाहावे. जर पलीकडच्या बाजूने उलटी फिरून जर दृष्टी आली तर म्हणाले काय होईल, पाहू शकल्या निजवदन. मग तेथे प्रयोजन पडेल का दर्पणाचे. मग कशाला दर्पण पाहिजे, काही गरज नाही आहे. दुसऱ्याची आवश्यकता तेव्हाच पडते तत्वता, की निज ठाई कमतरता काही आहे तोवरी. पण आम्हाला वाटत नाही ना, म्हणजे साधी गोष्ट आहे, आमचा देहसुद्धा आम्हाला पूर्ण पाहता येत नाही, त्याच्याकरता सुद्धा आम्हाला दुसऱ्याची मदत पाहिजे. म्हणजे इतके तर आम्ही परतंत्र आहोत. देहाच्या बद्दल हो, तर कुठे पाठ पाहायला मिळते. अगदी आपल्याला कुठेतरी खाली कोपऱ्यात लागलं तर आपल्याला इथे मांडीच्या मागे आपण तो नाही दिसत आहे, जरा आरशात बघते नेमकं काय लागलंय. म्हणजे देहाला सुद्धा आपल्याला पाहता येत नाही. हाताच्या मागच्या बाजूला एक विशिष्ट अँगलपर्यंत पाहत आहे, ह्याच्या पलीकडे काही दिसत नाही. म्हणजे साधा आंघोळ करताना अंगाला साबण लावायचा तरी सगळ्या अंगाला लावता येत नाही, सगळी पाठ काही आपली आपण साबणाने. म्हणजे मर्यादा किती आहे बघा, मानवी देहाच्या मर्यादा त्याच्या देहापासून सुरू आहेत, पण आम्हाला वाटत नाही. हे विशेष आहे आमचं, की निजठाई कमतरता काही आहे तोवरी. कोणच्याही न्यूनत्वा वाचून आपला आपण होता पूर्ण, मग सहजची प्रयोजन न उरे इतरांचे. आपण आपल्या ठिकाणी परिपूर्ण आहोत, काय आवश्यकता. ते सिद्ध पुरुष आहेत आपण म्हणतो तसं, की त्यांना खाली गारवाय जमिनीचा, इथे बसायचं नाही आहे, समोर काहीतरी घ्यायचं आहे, काय नुसतं पुस्तक असं केलं तर आधार इथंच राहत आहे. काय करायचं, टेबल आणून. आम्हाला टेबल का, कारण आम्हाला तसं ठेवता येत नाही म्हणून. त्यांना काय प्रॉब्लेमच नाही आहे. म्हणजे ते त्यांना जे करायचं आहे ते करू शकतात. ती वस्तू इतक्या लांब आहे, त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना प्रश्न येत नाही. तितक्या लांबून वस्तू तिथे येते. ते आपल्या ह्यांच्या योगानंदांचं ते ऑटोबायोग्राफी ऑफ योगी वाचलंय का ते, त्याच्यामध्ये आहे की ते म्हणाले मला कळेच ना, काही काळानंतर मला माझ्या डोळ्यांना म्हणजे या भिंती या कुठे मध्येच येईनात. ह्याच्या पलीकडे असणारी कितीतरी लांबची गाय ती मला माझ्या इथल्या ठिकाणं म्हणाली, मला कळेच ना की हे सगळ्या भिंती कुठे गेल्या. या भिंतींना फोडून माझी नजर चालली. मग माझ्या लक्षात आलं की माझी जी दृष्टी आहे ती इतकी सिद्ध झाली आहे की ह्याच्या आरपार निघून जातीये. काय अडसर आहे. आता त्यांना जर पाहायचं त्यांनी ठरवलं आणि ह्या दृष्टीवर जर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलं तर इथे बसून अमेरिकेत काय चाललंय पाहतील. म्हणजे ही जी सिद्धी आहे, निसर्ग प्रकृती शक्ती माणसाला अनुकूल होत जाणं आणि तिच्याद्वारा त्याला जे ह्या विश्वाचा महिमा आहे तो जाणून घेणं त्याला सहज शक्य आहे. तर म्हणून ते म्हणतात की कोणच्याही न्यूनत्वा वाचून कोणतीच न्यूनता राहत नाही, की मला हे कळलं मला हे कळलं नाही अशी स्थितीच राहत नाही. आपला आपण होता पूर्ण, मग सहजची प्रयोजन न उरे इतरांचे. की राती हन गेलिया दिवस हन पातलिया, काय सूर्यपणा सूर्या होवावे लागे. सरळ पुढे वाचू आपण, कारण दृष्टांत तोच आहे. रात्र जाता आणि दिवस येता, का सूर्यासी तत्वता सूर्यपणा सर्वथा आणावा लागे. या ठिकाणी रात्र आहे दिवस आहे म्हणूनच सूर्याला सूर्यपणा येतो का, असं काही नाही आहे. म्हणजे जावो रात्रवा येवो दिवस, हे काही न ठावे सूर्याचं, तो स्वतः सिद्ध सूर्यत्वास
भोगित असे. म्हणून बोध्य बोधोनी घेपे प्रमाणे साधोनी ऐसा नव्हे भरवसोनी गोसावी हा. घेपे प्रमाणे कोणतं तरी एक प्रमाण घेतलं आहे आम्ही आणि त्या प्रमाणाने गुरुला मागतो आहोत. कोणत्याच प्रमाणात तो बसत नाही. सुखदुःखाच्या प्रमाणात बसतो, बसत नाही. तो म्हणजे शीत उष्णाच्या प्रमाणात बसतो, बसत नाही. मानापमानाच्या प्रमाणात बसतो, बसत नाही. हवं नकोच्या प्रमाणात बसतो, त्याला कोणतंच प्रमाण लावता येत नाही की या प्रमाणाने तो श्रेष्ठ आहे, तो प्रमाण रहित आहे, हेच त्याचं प्रमाण आहे. आमच्यातलं कोणतंच प्रमाण त्याला बसत नाही. या सगळ्याच्या पलीकडे तो आहे. ऐसा नव्हे भरवसोनी गोसावी हा. हा अशा प्रकारे कशामध्येही न अडकणारा असा गोसावी. म्हणजे गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांचा स्वामी आहे. गोसावी थोडा अपभ्रंशात्मक शब्द आहे. गोस्वामी हा. म्हणून माझ्या निवृत्तीनाथा शब्दे नये दाविता. मला शब्दाने आता इतकं सगळं वर्णन केलंय. हा संबंध हे प्रकरण गुरुस्तुतीचंच आहे, गुरु महिमा गायलाय. म्हणून ते म्हणतात माझा निवृत्तीनाथ असा आहे. शब्दे नये दावता इंद्रियादी प्रमाण वार्ता मुळीच येथे कुंठित. कोई इंद्रिय पोचू शकत नाही. यथो वाचो निवर्तन ते अप्राप्य मनसा. असं म्हणजे ना ज्ञानेंद्रिय पोचतात, ना कर्मेंद्रिय पोचतात, ना अंतःकरण चतुष्टय पोचतं, काहीच पोचत नाही. मुळीच हाच अवघा आहे एक, कोणी न दुजे आणिक. काय दीपा दाविण्या देख दुसरा दीप लागत असे. एक दिवा दाखवायला काय दुसरा दिवा लागतो का? आणि दिवा दिवाच्या ठिकाणी दिसतोच आहे. तसा ऐसे करणी याविण स्वयंभची जै निवृत्तीपण तयाचे श्रीचरण वंदिलयसे. ऐसे अकृत्रिम स्वयंभू जाण. अशा प्रकारे ऐसे करणी याविण काहीही न करता, केल्याशिवाय म्हणजे अकृत्रिम काहीही घडवावं लागलेलं नाही आहे. स्वयंभची जै निवृत्तीपण, या सद्गुरूचे निवृत्तीपण म्हणाले स्वयंभू आहे. म्हणून म्या वंदिले चरण अभिन्नपणे. म्हणून मी त्यांचे चरणाला जो नमस्कार करतोय अभिन्नपणाने एक होऊन त्यांच्याशीच एकरूप झालो आहे. वंद्य वंदनाचा विलास झाला, शिष्य गुरुभाव संपला. मला वंद्य हा वंद्य पुरुष आहे आणि शिष्यांनी वंदन केलं आहे, हाही गेल्या वेळेचा भाग झालेला आहे. तर ते काही आता शिल्लक राहिलं नाही, तो एकरूप झाला. शिष्य गुरुभाव संपला, एकटा एकपणे उरला निवृत्ती माझा. माझा निवृत्तीनाथ हा त्याचा तो एकटेपणाने उरलेला आहे. म्हणजे ते एकटे अद्वैतानी तो त्याच्या ठिकाणी शिल्लक आहे. शिष्याचं शिष्य पण राहिलं नाही. एवंच सद्गुरू वाचून काही न उरले कोठे जाण, माझे हे उसने मी पण तेथेच समरस झाले. मी उसनेपणाने घेतले, कारण लिहितोय ना मी, काही मला करायला सांगितलंय ना, तर माझं हे उसनेपण पण तिथे निघून गेलं, ते पण शिल्लक राहिलं नाही. आता ज्ञान देऊ म्हणे श्री गुरु प्रमाण येणे, फेडिली वाचा ऋणे चौही वाचांची. आता ज्ञानेश्वर माऊली म्हणतात श्री गुरु प्रमाण येणे. सद्गुरूला आता मी नमस्कार करून या चारही वाणींची ऋण फेडली. काय कुणाला प्रमाण केलं? श्री गुरूंना प्रमाण केलं, त्यांनाच आधार धरला. बाकी मला आता कळत नाही की काय करू मी. कारण चारही ज्या वाणी आहेत त्या वाणींनी म्हणजे एक तर प्रत्यक्ष बोलून किंवा जे शब्दात येतं ते तर मी लिहूनच ठेवलं आहे म्हणाले ओवीच्या रूपाने. ते शब्दात यायला ती वाणी हृदयापासून यावी लागते, म्हणजे ती पश्यंती वाणीपर्यंत जाते. पण ती आतली वाणी अगदी मनोमय कोशापासून जरी वाणी आली तरी तिच्या पलीकडची परावाणी आहे, की ह्या मनाच्या पलीकडची वाणी आहे, ती उन्मनीतली वाणी आहे. त्या परावाणीतून स्फुरलं आहे मला असं जरी म्हटलं तरी त्या परावाणीच्या पण माझे सद्गुरू पलीकडे आहेत. त्यामुळे या प्रत्येक वाणीने मला आधार दिला आहे. माझ्या परावाणीतलं म्हणजे मनाच्या पलीकडचं आणि परेही परवते म्हणजे ह्या परेच्याही पलीकडे असणारं जे निखळ रूप आहे त्यांनी मला साथ दिली आहे. म्हणजे शब्द कुठले आहेत? त्या परावाणीच्या पलीकडचे आहेत. ते शब्द असे अपौरुषेय आहेत, कुणा व्यक्तीच्या कल्पना साम्राज्यातून निर्माण झालेले नाही आहेत, तर ते आपोआप स्फुरलेले आहेत. पण ते स्फुरलेले शब्दसुद्धा
टप्प्याटप्प्याने वर आलेत, वाणीतून बाहेर पडलेत. म्हणजे त्याच्यामध्ये अंतःकरणाच्या पातळीवरती तिथे रसायन शिजलं आहे. कारण त्या याच्यावरती या परावाणीच्या पातळीवरती भावाच्या अतीत असणारं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य त्याला प्राप्त झालं आहे. या वाणीमध्ये त्याला एवढे दृष्टांत प्राप्त झालेत आणि ह्या सगळ्याचं रसायन आता बाहेर पडलं आहे वाणीतून. म्हणजे मला चारही वाणी अनुकूल आहेत. म्हणजे मी लिहिलं आहे ते रला रण त्याला करत बसलेलो नाही आहे. जे आहे ते तिथूनच आलेलं आहे. पण तिथून आलं तर इथे आलं पाहिजे ना, ते वैखरीत आलं पाहिजे ना. मग ते वैखरीत येतानाची जी प्रक्रिया आहे ते थेट तिथलं आहे. पण ते तिथून यायला ह्या वाणी सिद्ध झाली आहेत म्हणून ते सहजी बाहेर पडतं. मग ते एकेका दृष्टांतानी पडेल, एकेका महिमा सांगण्यानी पडेल, जे असेल ते. पण सामर्थ्य परावाणीच्या पलीकडचं आहे आणि ते आता प्रकट झालं आहे. म्हणून ते म्हणतात, आता म्हणे ज्ञानेश्वर मी या सद्गुरूला नमस्कार करून या साचार चहू वाणींची फेडिली ऋणे. या वाणींचं ऋण मी कसं फेडावं, त्या वाणींना मी कसं शरण जावं. तर म्हणाले सद्गुरूंना शरण गेलो की वाणींना शरण गेल्यासारखं आहे. कारण का, परेच्या पलीकडच्या स्थितीतून मला प्राप्त झालेलं हे वाणीचा अधिकार आहे. तर त्यालाच नमस्कार करावा. म्हणजे तो सद्गुरू माझा त्याच्या पलीकडच आहे. त्यामुळे त्याला नमस्कार केला की सगळं मिळालं. हे जिथून आलंय तिथे. या प्रकरणा माझारी सद्गुरू स्वरूप निर्धारी वर्णन करून अत्यादरी महत्त्व वर्णिले सद्गुरूचे. याच्यामध्ये सद्गुरूंचं महत्त्व मी वर्णन केलं आहे. म्हणजे जे जे कोणी गुरुवर, ते इथे वार झालं आहे बरं का. हां, जे जे गुरुवरच आहे ना. हां, म्हणून जे जे कोणी गुरुवर ते निवृत्तीच साचार मानिले पाहिजे तर निर्धार करून या मनाचा. म्हणून कुठलेही गुरु पाहिले म्हणजे मी ज्याला पाहतो ते माझे निवृत्तीनाथ आहेत असंच मी समजतो. नावे जरी भिन्न भिन्न असली सद्गुरू कारण, परी त्यांचे सद्गुरूपण साच निवृत्ती स्वरूपाचे. खरोखरीत जो निवृत्तींचा अधिकार आहे तोच त्यांचा अधिकार आहे, काही फरक नाही. म्हणजे सद्गुरू तितके निवृत्ती, शिष्य ज्ञानेश्वर सन्मती, ऐसी साधकाची मानील मती, तरीच घडेल कृतार्थता. आता हे दासगणू महाराज म्हणतायत की ज्ञानदेवांचा जो भाव आहे निवृत्तींच्या ठिकाणी, तो भाव जर प्रत्येक शिष्याच्या ठिकाणी आला की सगळे जे गुरु आहेत, सद्गुरू आहेत, ते सगळे निवृत्ती आहेत. म्हणजे माझेच गुरु आहेत. ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ आहेत. आता आपले गुरु जे असतील तेच गुरु सर्वत्रांच्या ठिकाणी मला पाहायला मिळत आहेत. ही जर वृत्ती आली तर म्हणाले साधकाच्या ठिकाणी मानील मती, तरीच घडेल कृतार्थता. तर तो साधक कृतार्थ होईल. म्हणजे हे तत्व ज्यांनी मानिले तेच शिष्य कृतार्थ झाले. बाकीचे ते राहिले दंभे गादी चालवावया. म्हणून म्हणजे जे गादी चालविती ते सद्गुरूचा पवाडा गाती. म्हणजे त्यांचं महात्म्य, त्यांचं महिमा गातात. परी आपण निराळे उरती ऐहिक सुखापासून. हा, म्हणजे त्याला सुखाला हापापून वेगळे झालेले आहेत. कारण त्यांना ते भोगायचं आहे सुख. ते न शिष्य सद्गुरूचे केवळ नट नाटकीचे. त्या अधमास ज्ञानेशाचे समत्व येणे कठीणची. शियास घातले त्याला अधम. आद्य शंकराचार्यासी शिष्य चौकडी ज्ञानेशायसी, टीकाचार्य मध्वासी शिष्य ऐसेच लाभले. गोरख शिष्य मच्छिंद्रासी, निवृत्तीनाथ गहनीसी आणि निवृत्तीनाथ सद्गुरूसी शिष्य लाभले ज्ञानेश्वर. जनार्दनासी एकनाथ, कल्याण रामदासा प्रत, पिंपळनेरचा निळा सत्य शिष्य शोभला श्री तुकारामा. गोपाळ बोधल्या कारण विवेकानंद रामकृष्ण जाण, आता शिष्य ज्ञानेश्वरा समान लाधले पै. आता शिर्डी ग्रामात निवृत्ती स्वरूप साईनाथ, फरक नाही किंचित कोण्याही अंशे. निवृत्तीनाथ त्र्यंबकेश्वरी, पुनीत गोदावरी तीरी, साईनाथ ही निर्धारी पंचक्रोशीत गोदेच्या. त्यांचे गुरु आहेत ना दासगणू महाराजांचे. हां, हे निवृत्ती स्वरूप साईनाथ कृपा कटाक्षे हो पाहत, या वामन शास्त्री यांच्या छात्रा दासगणू कारणे.
ते या कृपेची पाखर याच्यावर घालतायत. तुम्ही आणि श्री वामन नामे जरी भिन्न असली तरी आपण एकपणे एकची. म्हणून माझी विनंती ऐका, शिष्यत्व माझे उरवू नका. ओखटा भेद ठेवू नका, म्हणजे खोटा भेद ठेवू नका. नामा वाचून पलीकडे. फक्त मला नामानी दासगणू एवढा भेद वेगळा ठेवा, नाही तर तुम्ही आणि मी एकच करून टाका. नामे ज्ञानेशन निवृत्ती झाले. ज्ञानदेव सुद्धा काही नामानी निवृत्तीनाथ झाले नाहीत, ते ज्ञानेशपणे राहिले. म्हणजे पोकळ नामी मात्र उरले द्वैत त्यांचे. त्यांचं द्वैत फक्त नावात पोकळपणाने राहिलं, नाही तर ते दोन एकच आहेत. नामरूपे मुळी भासमयी, त्यांचे काहीच महत्त्व नाही. नाम आणि रूपाच्या मध्ये केवळ भासच आहे, त्याचं काही महत्त्व नाही. म्हणून त्यांचे द्वैतत्वही आहे साच निरर्थक. सद्वस्तूचे ऐक्य भले, नामरूपे विस्तारले. मायेने पृथक भासले, परी तो आभास शेवटी. या ठिकाणी ते भासमानच होतं. नामरूपाचा विस्तार हा बोलण्याचा प्रकार, परी सद्वस्तू ठाई साचार फरक नाही जाहला. हे दोघं ज्या स्थितीला आहे त्यात काही फरक झालेला नाही आहे, नामरूप जरी भिन्न असली तरी. असो यावरून ज्यांनी त्यांनी निजगुरु निवृत्ती कल्पुनी, ही अमृतानुभव ज्ञानेशवाणी अनुभवा म्हणे दासगणू. प्रत्येकाने त्याचा अनुभव घ्यावा. हा दुसरा आहे संपला.